माऊली गुरु ज्ञानेश्वर 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 माऊली गुरु ज्ञानेश्वर
संतन की जय। काल आपण पाहिलं की भगवंतानी अर्जुनाला सांगितलं की अशी आत्मतत्व किंवा ब्रह्मसिद्धी किंवा आत्मसिद्धी प्राप्त होते त्यावेळेला त्या योग्याला त्यावेळेला अर्जुनाने विचारलं की ही जी आत्मसिद्धी जी आहे ती प्राप्त होण्यासाठी माझा अधिकार आहे का? काल असा प्रश्न विचारला होता. त्याने भगवंताने सांगितलं की अधिकाराच्या काही खाणी नाही, तो आपण स्वतः मिळवायचा असतो. तर मग अर्जुनाला भगवंताने युक्ती सांगितली की तुला जर ती सिद्धी आत्मसिद्धी जर प्राप्त करायची असेल तर त्यासाठी 2 मार्ग त्याला सांगितले की एक थोडीशी का होईना पण विरक्ती असावी लागते आणि एक अभ्यास करावा लागतो. मग तो अभ्यास कशा प्रकारे करावा लागतो ते आपण पाहत होतो. थोडंसं आपण मागे जाऊ. अशी स्थिती प्राप्त झाली की मग मेरू पर्वतापेक्षाही मोठ्या दुःखाच्या डोंगराने देह दडपला तरीही त्याच्या भाराने त्याचे चित्त तत्वता दडपले जात नाही. म्हणजे अशी स्थिती ज्याला प्राप्त होते तर तो कसा असतो तर डोंगरा एवढे जरी दुःख झालं तरी पण तो त्या दुःखाने दडपला जात नाही. किंवा शस्त्राने त्याचा देह तोडला अथवा देह अग्नीत पडला तरी निरतिशय महासुखात निमग्न झालेले त्याचे चित्त परत फिरून जागृत होत नाही. म्हणजे आता ते दुःख वगैरे ते जाणत नाही. म्हणजे एकदा त्या परमात्मा स्वरूपाला जाऊन मिळालं त्याचं चित्त की परत माघारी येत नाही. मग पाठीमागे काही होऊ द्या. याप्रमाणे चित्त आपल्या आत्मस्वरूपात प्रवेश करून राहिल्यावर तो देहाची आठवणी विसरतो आणि अनिर्वाच्य ब्रह्मसूत्रच मांडल्यामुळे इतर सर्व गोष्टींचा त्याला विसर पडतो. तो स्वतःच ब्रह्मस्वरूप झालेले आहे म्हणून त्या बाकीच्या गोष्टी सगळं काय करतो विसरतो. का विसरतो? असो ऐसा कुठे आठवची नाही, देई ते विधी भोगू असे. आता त्याला कुठल्या गोष्टीची आठवण राहत नाही. ज्या ब्रह्मसुखाच्या गोडीने संसाराच्या तोंडात गुंतलेले जे मन ते विषय वाचण्याची आठवण ठेवीत नाही. ब्रह्मसुखाची गोडी आता हे मन कसं कुठं होतं? पहिलं संसारात होतं, प्रपंचात होतं. ते आता ब्रह्मसुखाची त्याला गोडी लागली त्यामुळे आता विषय वाचण्याकडे ते परत फिरून काही बघत नाही. जे योगाचे सौभाग्य, संतोषाचे केवळ राज्य आणि ज्याच्याकरता ज्ञानाची आवश्यकता ते ब्रह्मसुख अभ्यासाच्या योगाने मूर्तिमंत दिसू लागते. म्हणजे तो अभ्यास केल्यावर काय होईल? तो अभ्यास केल्यावरती तुला ते ब्रह्मसुख अभ्यासाच्या योगाने मूर्तिमंत दिसू लागते. आणि ते सुख पाहिले तर तो पाहणाराही स्वतः अंगाने सुखरूप होतो. ते सुख जर पाहिलं कुठलं? आत्मसुख. सुख म्हटलं ना की लक्षात ठेवायचं काय? ब्रह्मसुख नाही तर आत्मसुख. मग तोच आता अंगानेच स्वरूप झालेलं आहे, ब्रह्मस्वरूप झालेलं आहे. म्हणजे अंगानेच मग तो काय होतो? स्वतःच सुखरूप होतो. तरी पण बाबा अर्जुना, एका दृष्टीने हा योग सोपा आहे. तो असा की संकल्पाचे पुत्र जे काम क्रोधाधिक त्यांचा नाश करावा म्हणजे त्या संकल्पाला असा जेव्हा पुत्रशोक दाखवावा तेव्हाच तो साध्य होतो. आणखी तुला एक सांगतो की तुला जर हा योग प्राप्त व्हावा असं जर वाटत असेल तर संकल्पाचे जे पुत्र आहेत काम क्रोधाधिक त्यांचा काय करायचा? नाश करून टाकायचा. मग आता काय होईल? पिता काय होईल? त्या टायमाला विवळ होणार ना. पुत्रात आज समजा एखादा बाप आहे त्याच्या जर समजा मुलाला मारला तर त्याची पूर्ण काय होणार? शक्ती सगळी म्हणजे शक्तीचं काय होणार? पूर्ण शक्तीहीन होऊन जाणार तुम्ही. तसं जर संकल्पाला जर शक्तीहीन करायचं असेल, कारण हे करतं कोण माहितीये का? संकल्प करतं. कामधंदा वगैरे कोण करत? देह नाही करत, शरीर करत नाही, कारण शरीर निर्जीव आहे. ते जे मन म्हणून आतमध्ये जे आहे ना ते करतं. म्हणजे संकल्परूपी मन. मग संकल्पाचे जे पुत्र आहेत ते कोण आहेत? काम क्रोधाधिक.
त्यांना एकदा जर मारले तर मग बाप काय करणार आहे? तो पुत्रवियोगाने काय होणार आहे? व्याकुळ होऊन जाणार आहे. त्या संकल्पाचा असा जेव्हा पुत्रशोक दाखवावा तेव्हाच तो साध्य होतो. बरं, महाभारतामध्ये असं कोणी पुत्रशोक दाखवलाय का? महाभारतामध्ये कुणाचा? बोला ना, जे काय असेल ते. नाही ना, धृतराष्ट्राला पुत्रशोक कुठं झाला होता? तो नंतर शेवटी झाला होता. हा, अश्वत्थामाला ज्या टायमाला द्रोणाचार्य भारी पडायला लागले तेव्हा भगवंताने युक्ती योजली. म्हणजे आता काय असं ऐकणार नाही, बरोबर का? या ओवीला धरू नये. संकल्पाचे पुत्र जे काम करतात त्यांचा नाश करावा. म्हणजे काय होणार आहे? संकल्प काय होणार? तो विवळ होऊन जाणार. म्हणजे तो आता लढाई करणार नाही. तसं इथे द्रोणाचार्य आत्मत नव्हता म्हणून भगवंताने युक्ती योजली. बरं, आता त्याला बाकीचं कुणाचं खरं वाटणार नाही. त्याला फक्त एक युधिष्ठिराचंच फक्त खरं वाटत होतं. मग ह्यांनी काय केलं? भगवंतानी युधिष्ठिराला पटवलं. तर तो त्यांचंही ऐकत नाही. कारण ते कसं आहे, तो फक्त सत्य आणि सत्यच बोलायचं. भगवंताला माहिती हा सत्य म्हणा, खोटं बोलू, पण आता विलाज नाहीये, हा त्याला आठवत नाही. मग युधिष्ठिराला पाठवलं कुठे आणि त्याला सांगितलं तू फक्त एवढं म्हणायचं नाही. अश्वत्थामा मेला, पटकन बोलायचं आणि नंतर हळूच बोलायचं. नरोवा कुंजरोवा, म्हणजे नर मेला का पशु मेला हे माहित नाही. कारण एका हत्तीचं नाव अश्वत्थामा होतं. तेव्हा हत्ती मेला, पशु मेला का नर मेला हे माहित. ते हळूच बोलायचं आणि हे असं मात्र मोठ्याने बोलायचं की अश्वत्थामा मेला. त्याने फक्त द्रोणाचार्याने असं ऐकलं, अश्वत्थामा मेला, पुढचं काय ऐकलं नाही. झाला, मग हा विवळ झाला. अशी युक्तीने भगवंताने तिथं युक्ती वापरली. तशी इथं युक्ती ज्ञानेश्वर महाराज सांगतात की संकल्पाने काय, संकल्पाचे जे पुत्र आहेत काम क्रोधात एकदा मरून गेले, मग काय होणार आहे? शिल्लक काय राहणार आहे? तुका म्हणजे देव बरीला विठ्ठले. काम क्रोध केले घर येते, काम क्रोध गेले की शिल्लक काय राहणार आहे? हे फक्त काय राहणार? त्यामध्ये भगवंत शिल्लक राहणार. हा संकल्प जर विषय वासनारूप कामाधिक लय पावले असे ऐकेल व इंद्रिय नियमाच्या योग्य स्थितीत वागतात असे पाहिजे, तर तो संकल्प छाती फुटून आपल्या जीवालाच मुकेल. तो संकल्प काय होईल? असं ज्या वेळेला पाहिजे तो त्या वेळेला काय होईल? त्याला तो छाती फोडून जीवाला मुकेल. असे हे वैराग्य प्राप्तीने केल्यावर संकल्पाच्या चपा संपतात आणि धैर्याच्या मंदिरात बुद्धी ही सुखाने वास करते. बुद्धीला धैर्याचा आश्रय मिळाला म्हणजे मग ती मनाला हळूहळू ब्रह्मानुभवाच्या वाटेला लावून बुद्धीला धैर्याचा आश्रय मिळाला. बुद्धी स्वतः काय करू शकत नाही, तिला धैर्य असावं लागतं. आपण सुद्धा एखाद्या कुठलंही काम जर करायचं असेल तर काय करावं? धैर्याने करतो. नाही तर असं उगत आपला आंघोळ पंगुळ होऊन जर गेलो तर ते काम होणार आहे का? म्हणून काय सांगितलं? बुद्धीला धैर्याचा आश्रय मिळाला म्हणजे मग ती मनाला हळूहळू ब्रह्मानुभवाच्या वाटेला लावून, मग ती बुद्धी काय करते? मनाला हळूहळू काय करते? तिकडे वाटेला लावते. ब्रह्माचा अनुभव घेण्यासाठी वाटेला लावते. ब्रह्माचा अनुभव कोणाला येतो? शरीराला येतो का कुणाला येतो? आपल्या मनाला येतो, शरीराला नाही. शरीर निर्जीव आहे. त्याची ब्रह्म आत्मा ऐक्य स्वरूपी सदाची स्थापना करीते. मग तिथे ब्रह्म आत्मा ऐक्य स्वरूपी सदाची स्थापना करीते. म्हणजे कुणाची मनाची तिथे काय होते? स्थापना होते. याही एका मार्गाने ब्रह्मप्राप्ती होते याचा विचार कर. आणि हेही घडत नसल्यास किती उपकार आहे बघा साधू संतांचे. तुला हे नाही ना बाबा जमत तर मग हे कर, हे नाही जमत तर हे कर. कोण एवढं सांगणार आहे? आईशिवाय कोण सांगेल का सांगावं? म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना का एवढे संत होऊन गेले पण त्यांनाच का पदवी मिळाली माऊली? सांगा बरं. ते आईचं हृदय म्हणून त्यांना माऊली म्हणून पदवी मिळाली. हे घडत नसल्यास याहीपेक्षा सुलभ असा दुसरा एक मार्ग सांगतो तो ऐक. साधकाने आपण आपल्याकडून केलेल्या निश्चयापासून कधी ढळावयाचे नाही. आपण एखादा जर निश्चय केला तर त्या निश्चयातून ढळायचं नाही. असा एक जीवाभावापासून नियमच करावा. काय करावं? आपण तिथून ढळायचं नाही असा एक नियम करावा प्रत्येकाने. आता आपल्याला का ते अजून प्राप्त होत नाही? आपण अजून नियम करत नाही. आज ठरवलं नाही त्या इंद्रियांना विषयाकडे न्यायचंच नाही असा जर एखादा नियम जर केला तर का बरं ब्रह्मप्राप्ती होणार नाही? अजून इंद्रिय आपली विषयाकडे काय करतात? धाव घेतात म्हणून आपल्याला ती ब्रह्मप्राप्ती होत नाही. मग तो जर नियम केला तर व्यवहारात एखादा नियम केला तर तो सिद्धीला जातो. आणि परमात्मासाठी जर आपण एखादा नियम केला तर सिद्धीला जाऊ शकत नाही. एका साधूने
एकाला सांगितलं होतं, तू म्हणतो माझं मन रमत नाही, माझं मन रमत नाही, मी एवढं करतो. तर म्हणजे तू एक नियम कर. मग त्याला सांगितलं तू काय नियम करणार. त्याने सांगितलं की जोपर्यंत बुका लावलेला जोपर्यंत मला कोण भेटत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही, असा त्यांनी नियम केला. पावर का? म्हणजे व्यवहारातला नियम सुद्धा आपल्याला तो सिद्ध होतो. मग परमात्मामध्ये जर केला तर किती सिद्ध होणार आहे सांगा बरं. तो पावणार नाही आपल्याला. मग त्यांनी ठरवलं, म्हटलं जोपर्यंत मला मी टिळा लावलेला किंवा बुका लावलेला जोपर्यंत मी मनुष्य बघत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. आता काय झालं, काही दिवस असे गेले भेटायचं त्याला, पण एक दिवस सकाळपासून दुपारपर्यंत तो शोधतोय पण त्याला काय तसा कोण माणूस घेऊन सापडला नाही. मग काय झालं, एक वेळेला असं मग आता म्हटलं इकडे कोण सापडत नाही म्हणून आता शेतीवाडी करतात ना, तिकडे निघाला. तर एक शेतकरी पण तो कुंभार होता, त्याला आता ते माती मडकी बनवण्यासाठी माती लागते ना. मग ते एका जमिनीमध्ये गेला आणि तिथं काय करत कुदळीने ते उकरत बसले, खड्डा पाडला. ते खड्डा उकरता 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 त्याला खाली 2 पेट्या लागल्या. त्या पेट्यामध्ये नेमकं सोन्याच्या पेट्या होत्या, आतमध्ये सोनं नाणं आतमध्ये काहीतरी होतं. 2 पेट्या लागल्या. आणि आता काय केलं, याला काय वाटलं त्या शेतकऱ्याला, त्या कुंभाराला, म्हटलं कोण बघतंय का. हा नेमका समोर उभा इकडे बघतंय का म्हणून, म्हणजे आता या पेट्या मला घेऊन जायला पाहिजे ना, पण कोणी बघितलं का बघता कामा नये म्हणून हा खालून डोकं वरती केलं तर तो समोर उभा होता. म्हणला पाहिला 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 पाहिला. म्हणजे आता टिळावाला लावल्याशिवाय पाहिल्याशिवाय जेवायचं नाही. त्याने पण तो काय बोलतो तिकडून लांबून पाहिला पाहिला पाहिला. हा ह्याला वाटलं काय वाटलं की जे पेट्या काढलेल्या त्या त्यांनी पाहिल्या आणि पाहिलं म्हटलं तो पळत सुटला. हा इथून उडी मारून बाहेर आला. म्हणला थांब थांब, तुला एक आणि मला एक, तुला एक आणि मला एक, पण कुणाला सांगू नको. तो कुठला थांबतोय. मग मला सांगा, व्यवहारात जर आपण जर नियम केला तर ही प्राप्ती झाली की नाही त्याला. मग परमार्थामध्ये जर आपण नियम केला तर आपल्याला प्राप्ती होणार नाही. मग ते मोकळे सोडले असता एवढ्या नियमाने जर चित्त स्थिर झाले, तसा आता आपण नियम सांगितला तसा एवढ्या नियमाने जर चित्त स्थिर झाले तर अनायासेच काम झाले, ठीक काम झाले ठीक. नाही तर त्या चित्ताला कुशाल मोकळे सोडून द्यावे. म्हणजे जर समजा त्या चित्ताने जर आपल्याला म्हणजे त्याला असं बांधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी जर नाही आपल्याला प्राप्त झालं तर मग काय करायचं, चित्ताला मोकळं सोडून द्यायचं. मग ते मोकळे सोडले असता जेथे जाईल तेथून तो नियमच त्याला परत घेऊन येईल. एकदा नियम केला ना मग चित्त कुठेही गेलं ना तरी ते परत तिथे येणार आहे. म्हणजे हा कुठेही गेला फिरत फिरत गेला ना परत तो तिथं आला ना, बगीच्यावरती परत आला की नाही तिथे. तसं तुम्ही नियम केला तर चित्त जरी कुठेही गेलेलं असलं तरी तो नियम आहे ना तो त्याला चित्ताला काहीतरी परत घेऊन येईल. म्हणजे तुम्ही समजा त्याला ब्रह्मसुखाची जर गोडी लावली तर ते कुठेही जरी गेलं, समजा चित्त कुठेतरी फिरत असलं तरी ते परत कुठे येणार आहे, त्या ब्रह्मसुखाकडे येणार आहे. आणि अशा रीतीने ते तत्काळ स्थिर होईल. नंतर अशा प्रकारे अनेक वेळा स्थिरतेस प्राप्त झाल्याने ते एखाद्या वेळी सहजच आत्मस्वरूपाजवळ येईल. कधी ना कधीतरी ज्या टायमाला तुम्ही नियम पाळला त्या टायमाला ते आत्मस्वरूपाजवळ ते मात्र चित्त ते मन तिथे येऊ शकतं. आणि त्या आत्मस्वरूपाला पाहून ते मन स्वतः तद्रूपी होईल. त्या आत्मस्वरूपाला पाहिलं मन काय होणार, त्याच्याशी तद्रूप होऊन जाणार. तद्रूप म्हणजे एकरूप होऊन जाणार. मग अद्वैत स्वरूपामध्ये द्वैत पार बुडून जाईल आणि हे त्रैलोक्य ऐक्याच्या तेजाने प्रकाशित होईल. अवघेची त्रैलोक्य आनंदाच्या आता सगळं जे विश्व आहे ते सगळं प्रकाशितच दिसणार त्याला. सगळं आकाशात याहून वेगळी दिसणारे आर्भे ज्या वेळेला नाही तशी होतात तेव्हा संपूर्ण विश्वात सबराभरीत एक शुद्ध आकाशात व्याप्त असल्याचे दिसते. ज्या टायमाला ढग येतात त्यावेळेला काय होतं, पूर्ण आकाश निरभ्र दिसत नाही आणि ज्यावेळेला ढग बाजूला झाले किंवा आकाश पूर्ण जसं होतं तसं दिसतं. त्याचप्रमाणे चित्त ब्रह्म आत्म ऐक्य स्वरूपी लयाला गेले की संपूर्ण विश्व चैतन्य रूपच होते. त्याप्रमाणे म्हणजे कुठल्या प्रमाणे वरती दृष्टांत सांगितला की जसं आभाळात ज्या टायमाला ढग असतात त्यावेळेला ते पूर्ण चकचकी दिसत नाही, म्हणजे ढग बाजूला होतात त्यावेळेला काय होतं, पूर्ण चकचकी दिसतं. त्याप्रमाणे चित्त ब्रह्म आत्मा ऐक्य स्वरूपी लयाला गेले म्हणजे ब्रह्मा आत्म ऐक्य स्वरूपी म्हणजे ब्रह्मामध्ये ऐक्य होतं, एक होतं. जीवाचं आणि शिवाची गाठ पडली कसं एक होतं तसं ब्रह्म आत्म ऐक्य, ब्रह्माचं आत्म्याचं ऐक्य होतं. कळालं, ब्रह्म आत्म ऐक्य स्वरूपी.
म्हणजे ब्रह्म आणि आत्म्याचं ऐक्य होतं, म्हणजे एक होतं. लयाला गेले की संपूर्ण विश्व चैतन्य रूपच होते. या अत्यंत सुलभ सुखकर उपायाने अशी एवढी मोठी अन्वयात्मक व्यापकानुभूतीची प्राप्ती होती. सहज जर असा आपण जर नियम केला तर आपल्याला असं व्यापक स्वरूपाचं आपल्याला त्या चैतन्याचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. मनातील संकल्पाच्या संपत्तीचा आता मनाच्या संकल्पाची संपत्ती कोण? मनाच्या संकल्पाची त्याची संपत्ती कोण? विषय वासना. मन कुठं जास्त करून पडतं जातं? विषय वासना. म्हणजे त्याची संपत्ती विषय वासना. मनातील संकल्पाच्या संपत्तीचा त्याग करून या सोप्या म्हणजे विषय वासनाचा त्याग करून, थोडक्यात विषय वासनाचा त्याग करून या सोप्या योगस्थितीचा पुष्कळाने अनुभवात्मक उलगडा पाहिला आहे. ज्यांनी विषय वासनाचा त्याग केला त्यांना मात्र हे ब्रह्मात्मैक्य स्वरूप जे आहे त्यांना ते प्राप्त झालेलं आहे, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. माझ्या अनुभवाला तसं आहे. ते त्या सुखाच्या संगतीने परब्रह्म स्वरूपात येऊन पोचले. कसे? तर मीठ पाण्यात मिळाल्यावर ज्याप्रमाणे पाण्याला सोडू शकत नाही तसे. काकड्यामध्ये काय असं प्रमाण आहे? लवण मिळविता जळे, लोहे सरिता निराळे आणि लवण मिळविता जळे. जर पाण्यामध्ये जर मीठ टाकलं तर परत ते मीठ आपल्याला काढता येईल का? ते काय होतं? पाणी स्वरूप होऊन जातं. तसं ज्या टायमाला ब्रह्माच्या आणि जीवाच्या आणि ब्रह्माची ज्या टायमाला एक भेट होते त्या टायमाला ते जीव वेगळा त्याच्यातून काढू शकत नाही. तो जीव काय होतो? ब्रह्मस्वरूपच होऊन जातो. त्याप्रमाणे पुढे आहे ना, त्याप्रमाणे जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य झाल्यावर त्याची स्थिती होते आणि नंतर समरस्तेच्या मंदिरात महासुखाची दिवाळी तो आपल्याप्रमाणे सर्व जगात झाली आहे असे पाहतो. तो ज्या टायमाला आपल्या अंतरामध्ये दिवाळी झालेली ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला तो सर्व जगामध्ये दिवाळी आहे असं पाहतो. आता तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. काय आहे अभंग? हा, झाले राम राज्य काय उले आम्हासी, झाले राम राज्य काय उले आम्हासी, झाले राम राज्य काय उले आम्हासी, झाले राम राज्य काय उले आम्हासी. धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हैशी, धरणी धरी पीक गाय ओळल्या म्हैशी, राम वेळोवेळा मी गाऊ ओवी, राम वेळोवेळा मी गाऊ ओवी. हे राम वेळोवेळा मी गाऊवी, राम वेळोवेळा मी गाऊवी. आता खरंच तुकाराम महाराजांच्या काळामध्ये खरंच आता जग रामराज्य झालं होतं का त्यावेळेला? म्हणजे रामाचं राज्य होतं का? रामराज्य कधी होऊन गेलं? त्रेतायुगामध्ये. आणि इथं तुकाराम महाराज कलियुगामध्ये. तेव्हा म्हणतात झाले रामराज्य काय उणे आम्हासी. कसं काय? म्हणजे त्यांच्या अंतरामध्ये ज्या टायमाला रामराज्य झालं तेव्हा म्हणतात संपूर्ण जग सुद्धा मला काय दिसायला लागलं? सगळं रामच दिसायला लागलं. झाले रामराज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पीक गाई वळल्या म्हैशी. मग काय करू आम्ही? वेळोवेळा राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी. अरे आपले पाय आपल्या पाठीवर घेऊन चालण्या इतका अवघड हा योग मार्ग आहे. तो तुला घडत नसेल तर आणखी दुसरा उपाय सांगतो आहे. म्हणजे हा योग आहे ना, आपल्या पाठीवर पाय ठेवून कोण चालू शकतो का? असा अवघड आहे. म्हणून तुला काय करतो आता, हे उपाय एवढे सांगितले पण जाऊ दे, ते तुला नसत जमत तर मी आता आणखीन उपाय सांगतो. कोण म्हणतात? भगवंत अर्जुनाला म्हणतात आणि ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात. या सर्वांच्या ध्यात सांगतोय, मी सर्वांच्या ध्यात आहे यात वाद नाही आणि माझ्या ठिकाणी हे सर्व आहे याविषयी वाद नाहीच. गोवी बघा, तरी मी तव सकळ देही असे येथ विचारू नाही आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असला. मी सर्वांच्या ध्यात आहे. आता ही ओवी आपल्याला प्रवचनासाठी ठीक आहे. किती क्रमांक आहे? 6वा अध्याय आणि 391 क्रमांक आहे. तरी मी तव सकळ देही असे येथ विचारू नाही आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे. मी सर्वांच्या ध्यात आहे
यात वाद नाही. आणि माझ्या ठिकाणी हे सर्व आहे, म्हणजे मी सगळ्यांच्या देहात आहे आणि हे सगळे माझ्या देहात आहे, याविषयी वाद नाही. या असेच बनलेले आहे. तसे जग व ईश्वर ही एकमेकात मिसळले आहे. तसंच जग, मी जसा हे माझ्या हृदयात आहे आणि मी त्यांच्या हृदयात, तसंच जग सुद्धा एकमेकामध्ये काय आहे, मिसळलेले आहे. परंतु त्याप्रमाणे साधकांच्या बुद्धीने तसे पत्करले पाहिजे. एवढे साधकांनी मात्र काय केलं पाहिजे, ते पत्करलं पाहिजे. अर्जुना, एरवी तरी जो एकत्व भावनेने सर्व भूतांच्या ठिकाणी मी साधारण व्यापक आहे असे जाणून मला भसतो. एरवी तरी जो एकात्म भावनेने सर्व भूतांच्या ठिकाणी मी साधारण व्यापक आहे. एकत्व भावना ठेवायची, म्हणजे एक आहे, संपूर्ण जगामध्ये ब्रह्म एक आहे, एकत्व भावना झाली. सर्व भूतांच्या ठिकाणी काय एकत्व भावना ठेवायची, की सर्व भूतांच्या ठिकाणी मी साधारण व्यापक आहे. सर्व भूत जेवढे आहेत त्यांच्यामध्ये मी साधारण रूपाने आहे, म्हणजे साधारण व्यापक आहे, विशेषण तत्वाने नाही. विशेष म्हणजे एवढ्याच ठिकाणी मी आहे असं नाही. मी कसं आहे, साधारण ठिकाणी, साधारणपणाने सगळ्या ठिकाणी आहे असे जाणून मला बसतो. व्यक्ती मात्राच्या अनेकत्वाने ज्याच्या अंतःकरणात तत्वता अनेकत्व उत्पन्न होत नाही आणि जो केवळ सर्व ठिकाणी मीच व्यापक आहे असे एकत्व जाणतो. म्हणजे अनेक जरी वेगवेगळे सगळे प्राणी दिसत असले तरी तिथे वेगवेगळं मला समजत नाही, तर तो एक समजतो आणि तो एकत्व जाणतो. मी म्हणजे तो व्यापक आहे आणि कसा एकच आहे. तो आणि मी एकच हे खरे. तो आणि मी, तो हा विठ्ठल बरोबर, तो हा. तसं इथे पहा, तो आणि मी, तो आणि मी, तो हा विठ्ठल बरोबर, तो आणि मी एकच हे खरे. पण तसे बोलणे व्यर्थ आहे. एरवी धनंजया बोलून दाखवली नाही तरी त्यांचे व माझे ऐक्य म्हणजे एकच स्वरूप आहे. म्हणजे तो हा असं वेगळं, तो आणि मी असं वेगळं म्हणायची तिथं गरजच नाही. मी एकच आहे असं तो जाणतो. ज्याप्रमाणे दिवा आणि त्याचा प्रकाश यांच्यात एकत्व असते. दिवा आणि प्रकाश का वेगळा आहे का? दिवा आणि प्रकाश एकच आहे. त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी व मी त्याच्या ठिकाणी ऐक्यतेने आहो. मी त्याच्या ठिकाणी आणि तो माझ्या ठिकाणी एकत्वाने आहे. कसं ते आता उदाहरण सांगितलं. जसे पाणी आणि त्याची गोडी, पाणी आणि त्याची गोडी काही वेगळी आहे का? एक आहे. कोण म्हणला, एखादा म्हणला मला फक्त पाणी पाहिजे, त्याच्याली गोडी नको, बरं जाऊ द्या, ते नाही समजणार. कोण म्हणला मला गुळ पाहिजे पण त्याच्या गोळीची गोडी नको, असं चालेल का? म्हणजे पाणी आणि त्याचा गोडवा एकच आहे, गुळ आणि गुळाची गोडी एकच आहे. जसे पाणी आणि त्याची गोडी किंवा आकाश आणि अवकाश म्हणजे त्याची पोकळी त्यांचे स्वरूप असते, तसा माझ्याच रूपाने तो योगी रूपवान आहे, तसा तो माझ्या ठिकाणी आहे. अर्जुना, ज्याप्रमाणे वस्त्रात केवळ एक तंतूच असतात त्याचप्रमाणे ज्याने ऐक्याच्या दृष्टीने सर्व ठिकाणी केवळ माझी व्याप्ती आहे असे मला जाणले. त्याची आपण उदाहरण 2-3 पाहिली की एकची धागा नानापरी कपडे, एकची माती नानापरी भिंती. म्हणजे इथं तेच सांगायचं त्यांना, ज्याप्रमाणे वस्त्रात केवळ एक तंतूच असतात, म्हणजे वस्त्र जरी वेगवेगळी दिसली तरी त्याच्यामध्ये तंतू एकच असतो, त्याचप्रमाणे ज्याने ऐक्याच्या दृष्टीने सर्व ठिकाणी केवळ माझी व्याप्ती आहे असे मला जाणले. ऐक्याच्या ठिकाणी म्हणजे एकाच्याच ठिकाणी मीच आहे असं ज्याने जाणलं, किंवा अलंकाराचे आकार जरी पुष्कळ असले तरी सोने जसे पुष्कळ प्रकारचे होत नाही. अलंकार जरी आकाराने वेगवेगळे दिसले म्हणून काय सोनं वेगवेगळं आहे का? त्याच्यामधलं सोनं एकच आहे. तसे हे जगाचे आकार जरी वेगवेगळे दिसले तरी त्यांच्यामधलं जे आत्मस्वरूप आहे ते मात्र कसं आहे? एकच आहे. त्याचप्रमाणे ज्याने जीव ब्रह्म ऐक्य निश्चयाची पर्वताप्रमाणे अचल स्थिती बनवली आहे, अथवा जितकी झाडांची पाने आहेत तितकी रोपे लावलेली नाहीत. आता एक झाड आहे, त्या झाडाला फांदे आहेत, फुलं आहेत, फळं आहेत, मग ती काय आता वेगवेगळी झाडं लावलीत काय? फुलांसाठी वेगळी, पानं आहेत त्यांच्यासाठी वेगळी. मग ती एकाच झाडाला काय झालेली आहे? ती पानं फुलं फळं आलेली एका झाडाला बा. अथवा जितकी झाडाची पाने आहेत तितकी रोपे लावलेली नाही. म्हणजे एका पानासाठी एक झाड, दुसऱ्या एका पानासाठी एक, असं आहे का? तर एकाच झाडाला ती पानं आलेली आहेत. तसं एकाच आत्मस्वरूपावरती हे सगळं जे विश्व म्हणजे जे जे दृष्टीला दिसतं ते सगळं एकाच ब्रह्माचं अंश आहे थोडक्यात.
अशा ऐदोज दिवसाच्या प्रकाशाने ज्याची अज्ञान रात्र उजाडली आहे, म्हणजे ज्याचा अज्ञान गेलेलं आहे, म्हणजे रात्र जाऊन उजाडतो, तसं तो पंचभूतात्मक शरीरात जरी असला, पाहता तो पंचमहाभूतात्मक शरीरात जरी असला तरी मग तो स्वरूपात येण्यास देह तादात्म्य भ्रांतीने कसा बरे प्रतिबंध पावेल? तो पंचभूतात्मक म्हणजे शरीरामध्ये आहे, शरीरात आहे, परंतु तो आता स्वतः असं समजतो की मी ब्रह्म आहे. मग आता त्याला त्या देहाची आठवण होईल का? मी माझे शरीर आहे अशी त्याला आठवण होईल का? नाही. म्हणजे त्या भ्रांतीला तो वश होत नाही. कुठली भ्रांती? मी जे आहे ही भ्रांती आहे. मग आता तो म्हणायला लागला मी ब्रह्म आहे. मग मी ब्रह्म आहे म्हटल्यावर आता तो देह भ्रांतीने तो ग्रासला जाणार नाही. कारण कारण काय कारण? पहा, अनुभवाच्या दृष्टीने तो माझ्याशी तोलला जातो. अनुभवाच्या दृष्टीने तोलला जातो म्हणजे तू आणि मी आता कसं झालेलं आहे? समान झालेले आहे. त्याच्या पण अनुभवाच्या म्हटलेले आहे. मग अनुभव कशाला म्हटले माहितीये काय? जो आपल्याला बोध दिला जातो, बोध, त्याला अनुभव म्हटलेले. मग इतर ठिकाणी अनुभव काय येत नाही, त्याला तो बोध भेटत नाही. मग बोध म्हणजेच अनुभव आहे. आलं का लक्षात? त्याच्या अनुभवाने माझे सर्वत्र असलेले व्यापक पण कवटाळले. मग आता हे चाललेलं आहे ना, हे जे चाललंय ते बोधाचं विश्लेषण आहे. बोधामुळे त्याला काय झालेलं आहे? हे मी सर्वांमध्ये आहे, हे जे त्याला मी व्यापकपणाने आहे, तो बोध आहे. त्या बोधाने त्याला ते कळलं जातं. त्याच्या अनुभवाने माझे सर्वत्र असलेले व्यापक पण कवटाळले आहे. मग तो सर्व व्यापक झाला असे म्हटले नाही तरी तो स्वभावाने सहजच व्यापक आहे. तो जरी तो मी व्यापक आहे असं जरी तो म्हणाला नाही तरी पण तो सहज सर्व व्यापक आहे. हे पहा, त्याने जरी शरीर धारण केले असले तरी त्याला देह तादात्म्य नसल्यामुळे तो शरीराचा नाही. शरीर धारण केलेले आहे पण आता तो त्याला शरीराची आठवण नाही म्हणून तो काय आहे? देह तादात्म्य नाही त्याला. लक्षात आलं? शरीरात आहे पण त्याच्याशी देह तादात्म्य त्यांनी पकडलेलं नाही. म्हणजेच त्याला देह तादात्म्य नसल्यामुळे तो शरीराचा नाही. तो आता शरीराचा राहिलेला नाही. अर्जुना, ही त्याची स्थिती शब्दाने बोलून दाखवता येईल असे करिता येईल काय? म्हणजे ही स्थिती काय बोलून दाखवता येणार आहे शब्दाने? तर नाही. अर्थात या विषयाबद्दल विशेष सांगणे नको. जो ज्ञानी सदोदित असल्यासारखे आत्मरूपाने सर्व चराचरात्मक जग पाहतो, जो सुख आणि दुःख यांचे विकार अथवा शुभ व अशुभ कर्मे ही दोन आहेत असे आपल्या मनोवृत्तीने समजतच नाही. काय अर्थात या विषयाबद्दल विशेष सांगणे नको. जो ज्ञानी सदोदित आपल्यासारखेच आत्मरूपाने सर्व चराचरात्मक जग पाहतो, म्हणजे त्याने काय केलं? अनुभव घेतला की मी व्यापक ब्रह्म आहे. त्याने स्वतः अनुभव घेतला. स्वतः अनुभव घेतल्यामुळे तो काय म्हणतो? जगाकडे दृष्टी टाकतो. त्याला मला जग सुद्धा त्याला कसं दिसतं? व्यापक रूपाने दिसतं. हा त्याचा अर्थ. जो सुख आणि दुःख यांचे विकार, सुख आणि दुःख यांचे विकार अथवा शुभ व अशुभ कर्मे ही दोन आहेत असे आपल्या मनोवृत्तीने समजत नाही. सुख आणि दुःख ही दोन आहेत असं तो समजत नाही, किंवा शुभ आणि अशुभ. कारण कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. कर्मही नारायण झाला, धर्मही त्यांचा नारायण झाला. मग आता सुख दुःख सुद्धा काय झालेले आहे? ते नारायण झालं. सुख दुःख कर्मामध्ये येतं ना. मग सुख दुःख सुद्धा, सुख दुःख जरी असलं किंवा शुभ अशुभ जरी असलं तर कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. हे समविषम पदार्थ आणि दुसरे जे जे काही चित्र विचित्र वस्तू आहेत त्या सर्व आपले अवयव आहेत असे तो मानतो. हे जे चित्र विचित्र जे जग दिसतं ते स्वतः काय म्हणतो? हे माझे अवयव आहेत. आता हा देह एक आहे, बरोबर आहे ना? मग देह एक असल्यामुळे जे बाकीचे जे अवयव आहेत ते देहापासून वेगळे आहेत का? ते देहाचेच आहेत ना. प्रमाण आहे का काय असं? तू का म्हणे का देहाचे अवयव, 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 तू का म्हणे का
तुम्ही भक्त भागवत सुख दुःख भोग भोग पावे सुख दुःख जीव भोग पावे सुख दुःख जीव भोग पावे सुख दुःख जीव भोग पावे ऐकाले तुम्ही भक्त भागवत ऐकाले तुम्ही भक्त भागवत ऐकाले तुम्ही भक्त भागवत ऐकाले तुम्ही भक्त भागवत तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. तसं सुख आणि दुःख एक जीव, जसा एका शरीराचे एक शरीर एकच आहे पण त्याला जे अवयव आहे ते वेगवेगळे आहेत का दिसायला वेगळे आहेत पण असायला एक आहे कारण ते एका शरीराचे. तसे जेवढे जीव दिसतात ते भगवंताचे कसे अंश आहेत. हे वेगवेगळे काय सांगावे, ज्याला सर्व त्रैलोक्यच मी आहे असे अनुभवाने सहजच समजले आहे त्यालाही एक शरीर आहे हे खरे आणि तो सुखदुःखे भोगतो असे लोक व्यवहारात म्हणतात. तरी पण आम्हाला तर अशीच अनुभूती आहे की तो परब्रह्मच आहे. जो परब्रह्म स्वरूप झालेला आहे तो कामधंदा वगैरे करतो, सुखदुःख भोगतो. पण आपल्याला असं वाटतं तो सुखदुःख भोगतो पण तो सुखदुःख भोगत नाही कारण त्याला माहित आहे हे सुखदुःख कोणाचे, शरीराचे, माझे नाही. माझे म्हणजे त्यांनी मी जाणलेलं आहे मी कोण आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे आणि मला काय कर्तव्य नाहीये. हे जे कर्तव्य कोण करतं, देव करतं, त्याचा तो जाणे. म्हणून या अर्जुना आपल्याच ठिकाणी सर्व विश्व पाहावे आणि आपण स्वतःच विश्वरूप व्हावे अशा त्या एका समदृष्टीची तू उपासना कर. अर्जुना आपल्याच ठिकाणी सर्व विश्व पाहावे म्हणजे आपल्याच ठिकाणी तो सर्व विश्व पाहतो आणि आपण स्वतःच विश्वरूप व्हावे आणि स्वतः तू करतो विश्वरूप होतो. काय प्रमाण आहे असं, आपण याची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला म्हणजे स्वतः विश्वरूप झाला की सगळा भेदभाव काय होतं, त्याला वेगवेगळं जे दिसत होतं ते त्याला दिसत नाही. म्हणून हे अर्जुना आपल्याच ठिकाणी सर्व विश्व पाहावे आणि आपण स्वतःच विश्वरूप व्हावे असा त्या एका समदृष्टीची तू उपासना कर. समबुद्धी घेता समान श्री हरी आणि समदमावरी हरी झाला. अशी जी समबुद्धीने तू काय कर त्याची उपासना कर. तू समदृष्टी संपन्न हो. काय सांगितलं त्यांना, तू समदृष्टी संपन्न हो. असे आम्ही याच कारणाकरिता तुला पुष्कळ प्रसंगी सांगितले कारण समदृष्टीपेक्षा या जगात दुसरा अधिक लाभ नाही. काय करायचं आपल्याला, समदृष्टी करायची म्हणजे जे भेटे भूत ते माणी जे भगवंत म्हणजे समदृष्टी म्हणजे वेगळं माझ्यापेक्षा ते वेगळं नाहीये. मग अर्जुन म्हणाला, देवा तुम्ही आमच्या विषयीच्या करुणीने हा समतेचा मार्ग सांगितला खरा. समता समबुद्धी घेता समान श्री हरी म्हणजे बुद्धी आपली कशी राहिली पाहिजे, सम राहिली पाहिजे आणि समदृष्टी आणि समतेचा मार्ग सांगितला खरा परंतु मनाच्या चंचल स्वभावामुळे आमचा टिकाव लागत नाही. आता अर्जुनाने परत शंका घेतली, तुम्ही सांगितलं खरं म्हणजे तुम्ही तो मनाने तुम्ही तो योग केला पाहिजे पण ही मन जी आहे ना ते काय कुठं टिकाव तरी असं का मला वाटत नाही. संशय घेतला. मग बघू आता भगवंत त्याला काय सांगतात. हे मन कसे आणि केवढे आहे, अजून अर्जुनच बोलतो. भगवंताला सांगतो हे मन कसे आणि केवढे आहे असे पाहू म्हटले तर ते मुळी सापडत नाही. मन दिसतं का, मग आता काय दिसत जर असतं तर त्याचं काहीतरी ऑपरेशन करता आलं असतं पण दिसत नाही. आता करायचं काय त्याला. हे मन कसे आणि केवढे आहे असे पाहू म्हटले तर ते मुळी सापडत नाही. एरवी या मनाला फिरण्याला त्रैलोक्य अपुरेच पडते. कुठं कुठं मन जाऊन येतं. आता आपण इथे आहोत पण जर एका वेळेला इथून जर एकदा मन जरा थोडं सरकलं तर लगेच गावाला जाऊन येणार ताबडतोब. म्हणून काय केलं पाहिजे, मन कुठं ना कुठेतरी एका जागेवरती स्थिर ठेवलं पाहिजे.
पण आपलं तसं होत नाही. एका कीर्तनामध्ये आहे ना, कीर्तन चालू झालं आणि ती म्हातारी ना पाठीमागे सारखी ना अशी करते, सत्य सत्य. तर ती म्हातारी काय करते, ती अशी अशी करते. तर या बाबाचं तिकडे लक्ष गेलं. मग ते बाबाने काय केलं, जाणलं. मग ते म्हणले माणसं इथं आलीच खरी, पण घरात कुलूप ओढतायत. तेव्हा ते खडकन जागी झाली. म्हणजे ह्यांना कसं कळालं की घराचं कुलूप ओढतायत म्हणून. म्हणजे आता आले कीर्तनाला, पण तिचं मन कुठे आहे, घराच्या कुलपाकडे. सांगा बरं कसं मन लागणार मग. आणि त्या मनाने काय करायचं, आपल्याला भगवंत आकळायचं आहे. तू म्हणे मी याची करी, माझ्या भजनी प्रेम धरी. माझ्या भजनामध्ये जर त्या मनाने प्रेम धरलं तर मात्र मी त्याला प्राप्त होऊ शकतो. मनवा मनवा खेती करो हरि नाम की. मनवा मनवा खेती करो हरि नाम की. बोल राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. बोल राम 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 राम. मनवा मनवा खेती करो हरि नाम की. मनवा मनवा खेती करो हरि नाम की. मनवा मनवा तेती करो हरिनाम की. हे म्हणा, तुला जर करायचंच असेल ना, तुला जर शेती करायची असेल तर हरिनामाची शेती कर. ही व्यावहारिक शेती करून काही उपयोग होणार नाही. तसं हे मन कसे आणि केवढे आहे असे पाहू म्हटले तर ते मुळी सापडत नाही. एरवी या मनाला फिरण्याला त्रैलोक्य अपुरेच पडते. म्हणून हे असे कसे होईल की माकडाला समाधी लागेल किंवा मोठा सोसाट्याचा वारा स्थिर हो म्हणतात, तो थांबेल काय, प्रश्नचिन्ह आहे. माकडाला कधी समाधी लागेल का? कारण माकड कसं असतं, चंचल वृत्ती आहे. कधी ह्या झाडावर त्या झाडावर त्या झाडावर त्या फांदीवर त्या फांदीवर. त्याला जर म्हटलं याला समाधी लागली पाहिजे, ते कधी त्याला समाधी लागेल. तशी मनाला कदापि समाधी लागू शकत नाही. आणि सोसाट्याचा वाराला जर आपण म्हणलं थांब जरा तिथे, तो थांबू शकतो? तसं मन आहे. म्हणे जे मन बुद्धीला छळते ते मन काय करतं, बुद्धीला छळतं. तिचा केलेला निश्चय सिद्धीत जाऊ देत नाही. कारण मन म्हणजे काय, संकल्प विकल्प. मग बुद्धी काय करते, बुद्धी एखादा चांगला संकल्प करते की बाबा काहीतरी करायचं, तर ते मन काय करतं, त्याच्यात लगेच आडवं येतं. आडवं येतं म्हणजे कसं, आपण बघा एखाद्या चांगल्या कामाला जर निघालो तर समोरून मांजर गेलं तर आपण म्हणतो आलं मांजर आडवं, म्हणजे जातच नाही पुढे, मागच येतो. तसं हे बुद्धी काय चांगलं काम करायला गेली की मन नेमकं काय करतं, तिथं आडवं येतं, जाऊ देत नाही. आणि धैर्याच्या हातावर हात मारून हा म्हणता पळून जाते. जे विचाराला भ्रमात पाडते, संतोषाला आशा लावते आणि आपण एके ठिकाणी बसून राहिलो तरी आपल्याला दाई दिशानं हिंडविते. म्हणजे आपण जरी एका ठिकाणी स्थिर जर बसलो तरी ते मन काय करतं, सारखं हिंडवीत असतं. आता काय करायचं, मग गेल्यावर काय करायचं, उद्या सकाळी काय करायचं, सारखं म्हणजे हिंडवीत असतं का नाही. म्हणजे एका ठिकाणी आपल्याला स्थिर बसून देत नाही. ज्याला कोंडे असतात ते उसळून बाहेर येते. म्हणजे आता त्याला समजा कोंडून जरी ठेवायचं म्हटलं तरी ते काय होतं, बाहेर येतं. आणि निग्रह करून गेलो तर उलटा तो निग्रह त्याला सहाय्य करीतो. असे हे मन आपला स्वभाव टाकील काय. म्हणजे जर समजा त्याचा निग्रह केला मनाचा तर तो निग्रह त्याला सहाय्य करतो, म्हणजे त्या मनाला. म्हणून एक मन जर स्थिर राहील तर मग आम्हा साम्यावस्था प्राप्त होईल. आता हे अर्जुन बोलतोय बरं का. परंतु मनाची अशीच चंचल वृत्ती असल्यामुळे बहुतेक ती साम्यावस्था प्राप्त होणे दुर्घट आहे. अर्जुन भगवंताला म्हणतो, जर मन हे चंचल असल्यामुळे त्या मनाची साम्य अवस्था प्राप्त होणं हे मात्र काय आहे, दुर्घट आहे, म्हणजे दुर्गम आहे, अतिदुर्गम. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, आता भगवंत बोलतात, तू मनासंबंधाने जो बोललास ते खरोखर तसेच आहे. म्हणजे भगवंताने मान्य केलं, या मनाचा स्वभाव खरोखरीच चंचल आहे. पण आता भगवंत उपाय सांगणार बरं का त्याला.
असं नाही, अर्जुनाने जेवढे जेवढे प्रश्न विचारले त्याचं काय केलेलं आहे, त्यांनी काय केलं त्याचं समाधान केलेलं आहे. मग आता पुढे काहीतरी सांग ना, त्याला समाधान सांग ना. हा, खरोखरच मन ते चंचल आहे, परंतु याला वैराग्याच्या आधाराने अभ्यासाच्या रस्त्याला लावले तर काही काळाने हे स्थिर होईल. आता काय करतात, उपाय सांगतात की काय करतो, वैराग्याच्या आधाराने, म्हणजे त्याला वैराग्य दाखवलं पाहिजे. वैराग्याच्या आधाराने अभ्यासाच्या रस्त्याला लावले तर काही काळाने स्थिर होईल. कारण या मनाच्या ठिकाणी एक महत्वपूर्ण चांगला गुणही आहे. तो म्हणजे त्या मनाला एकदा अनुभवलेल्या सुखाची गोडी लागली की त्याच ठिकाणी राहावयाचे सवकते, म्हणून याला कौतुकाने आत्मानुभव सुख दाखवी जावे. म्हणजे मनाचा एक गुण चांगला आहे. भगवंत सांगतात अर्जुनाला एक गुण चांगला, ज्या ठिकाणी ज्या याला एखाद्या जर वस्तू दाखवली तर त्याच वस्तूमध्ये ते कायला गुंतून जातं. मग तू काय कर, समजा आता इकडे कुठेतरी ते गुंतून राहतं ना, त्यापेक्षा त्या मनाला तू काय कर, आत्मसुख दाखवत जा, तिथं गुंतवत जा. तू म्हणे मी याची करेन. एरवी ज्याला वैराग्य नाही व जो कधीच अभ्यास करण्याकडे प्रवृत्त होत नाही त्याला हे मन आवरणार नाही, असे आम्हीही मानित नाही काय? हो, आम्ही पण मानतो ना. पण हे काय कुणाला आवरता येणार नाही? ज्याला काय अभ्यास करायचा नाही, ज्याला कंटाळा आहे, त्याला मात्र हे मन आवरता येणार नाही. पण तू अर्जुन हुशार आहेस, तू मानतोस, तू ऐकतोस माझं, म्हणजे तुझं मन ऐकणार तुझं. परंतु जो यम नियम प्राणायाम वगैरे यांचा अभ्यास करण्याच्या मार्गाला गेला नाही, जो वैराग्याची कधी नुसती आठवणी करीत नाही आणि जो केवळ विषयरूप जंगलात माश्यासारखी बुडी देऊन राहिला आहे, कोणाला सांगितलंय? कोणाला सांगितलंय? परत मला बोलावं लागेल. परंतु जो यम नियम प्राणायाम वगैरे यांचा अभ्यास करण्याच्या मार्गावर गेला नाही, यम नको नियम नको कुठल्या गोष्टीचा, हा, आणि जो वैराग्याची कधी नुसती आठवणी करीत नाही, म्हणजे वैराग्याची आठवणी नाही, म्हणजे याचा अर्थ वैराग्य पाहिजे पण ह्याचा हे कधी वैराग्याची आठवण करीत नाही, आणि जो केवळ विषयरूप जंगलात माश्यासारखी बुड देऊन राहिला आहे. माश्या कशा त्या त्याला एखादी गुळ लागला समजा मासा, तर त्याला तोडला तरी निघतो का? तो त्याला तोडावाच लागतो. तसं म्हणजे जे विषयाला जे चिकटून राहिलेले आहे त्यांना मात्र त्यांचं मन ताब्यात येणार नाही. आणि अशा प्रकारे विषय लंपट झालेल्या त्याच्या मनाला साऱ्या जन्मात कधी युक्तीची चिमट लागलीच नाही, त्याचे मन निश्चल कसे काय होईल सांग बरे. पाहता इथे काय युक्तीची चिमट लागली नाही, विषय लंपट. जसं राहो आता याची ध्यान, डोळा मन लंपट. बघा कसं घेतलंय तिथे, तुझं ध्यान कुठं लागायला पाहिजे? भगवंताच्या ठिकाणी. राहो आता याची ध्यान, याची म्हणजे भगवंताच्या ठिकाणी लागलं पाहिजे. राहो आता याची, डोळा मन लंपट म्हणजे जसं आता इथं सांग, विषय लंपट, स्त्री लंपट, दारू लंपट. जसं हे लंपट विषय लंपट जे असतात त्यांना मात्र ही गोष्ट त्यांच्या कानापर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही. त्यांना मात्र हे मन ताब्यात ठेवायला जमणार नाही. म्हणून मनाचा निग्रह होईल असा जो उपाय आहे तो करण्याला तू आरंभ कर. मग तो मनोनिग्रह कसा होत नाही ते पाहू तर खरे. तू आता सुरुवात तर कर, मग बघू कसा मनोनिग्रह होत नाही तो. अरे वेदांत योग साधने म्हणून जेवढी सांगितली आहे तेवढी सर्व खोटी आहेत का? म्हणजे वेदामध्ये जी काही साधनं सांगली योगाची ती काय सर्व खोटी आहे? म्हणजे याचा अर्थ त्यांना असं म्हणायचं त्या साधनं जर तू केली तर मात्र तिथपर्यंत तू पोहोचू शकतो. परंतु आपल्याला अभ्यास होत नाही असे म्हण. पोरे शाळेत येतात पण पेपर अवघड कोणाला जातो? जे अभ्यास करत नाही ते, नाही का? आणि जे अभ्यास करतात ती म्हणतील का मला पेपर अवघड गेला? नाही म्हणणार, कारण ते अभ्यास करतात. मग तसं इथं अर्जुनाला भगवंत सांगतात परंतु आपल्याला अभ्यास होत नाही असे म्हण. मग तू असं म्हणतो मन ताब्यात राहील का असं, त्यापेक्षा तू असं म्हण ना मला अभ्यास जमणार नाही म्हणून. अरे जर योग साधनेचे बळ अंगात असले तर त्यापुढे मन चंचल किती आहे? योग साधण्याचे जर अंगात आपल्या जर बळ असेल तर मग मात्र ते मन असं चंचल किती असू शकत? कितीही चंचल असू द्या म्हणे, पण आपल्या अंगामध्ये काय योग साधनेचं बळ असलं पाहिजे. योग बळाने हे मत तत्वाधिक सर्व आपल्या स्वाधीन होणार नाहीत काय? तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे देवा, आपण जे म्हणता ते मुळीच चुकीचे नाही.
खरोखर योग बलाशी मनाच्या बलाची तुलना करता येणार नाही. म्हणजे आता त्यांनी कबूल दिली की योग बल जे आहे ते मात्र मनापेक्षा मन त्याच्यापेक्षा खाली आहे, मग योग बल त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणजे ते मनाला काबू आणू शकतो योग बल. ते कबूल केलं अर्जुनाने. तरी तोच योग कसा आहे व तो कशा रीतीने जाणावा, परत प्रश्न टाकला जातो अर्जुनाने. आता तो योग कसा आहे आणि कशा रीतीने जाणावा याची आजवर आम्हास वार्ताही नव्हती. म्हणून देवा मन अनावर आहे असेच आम्ही म्हणत होतो. हे पुरुषोत्तमा, तुमच्या प्रसादाने आमच्या या साऱ्या जन्मात हा आजच योगाचा परिचय आम्हाला झाला. तुमच्यामुळे आज योग आम्हाला कळाला, नाही तर आतापर्यंत आम्ही अशी योगाची भाषा ऐकली नव्हती. म्हणजे नेमका योग कशाला म्हणतात. आता इकडे योग यागविधी येणे नव्हे वायाची उपाधी धम्मधर्म, बरोबर. नुसता योग शब्द वापरला तर ते काय केलेलं आहे त्याच्यावरती काही लोकांनी वारकऱ्यांनी म्हणा त्याचा विचार करत नाही. पण इथे अर्जुन मात्र कबूल करतो की आता तुझ्यामुळे मला योग कशाला. योग म्हणजे जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य, जीवानी ब्रह्माला जोडणे, त्याला योग म्हटलेले आहे. मग तेच चाललेलं आहे ना आतापर्यंत की जीवानी काय करायचं ब्रह्माला जोडण्यासाठी, जीव ब्रह्म आत्मा ऐक्य ज्ञान होण्यासाठी काय करावं ती साधनं सांगितलेली आहे, नाही का. म्हणून अर्जुन म्हणतो की मला आतापर्यंत हा योग कशाला म्हणतात माहित नव्हता. बरं आपल्याला तरी माहित होता का. आपण सुद्धा असं कोणाचं ऐकलं ना मग आपण पण म्हणायचो की काय सावाद्य म्हणजे काय ते योगाचं सांगितलेलं आहे ते काय एवढं हे करायचं, मलाही वाटत होतं बरं का. पण आता ज्या टायमाला आता आपण मध्ये व्यवस्थित अगदी वाचून करतोय ऐकतोय तेव्हा आता योगाचा अर्थ कळाला. योग म्हणजे हे ज्या साधने आहेत त्या साधना सांगितल्या, त्या साधनेने योग म्हणजे उपाय सांगितले ना, तुला हे नाही जमत ते कर, ते नाही जमत म्हणजे योग. ह्या योगाने म्हणजे जोडणे, ह्या साधनाने तुला जोडता येत नाही ना तर त्या साधनाने जोड, त्याच्याने नाही जोडता येत तर त्याच्याने जोड, म्हणून त्याला म्हटलेलं आहे योग साधन. परंतु परत मागे जाऊ. हे पुरुषोत्तमा, तुमच्या प्रसादाने आमच्या या साऱ्या जन्मात हा आदत योगाचा परिचय आम्हास झाला. परंतु हे प्रभू, आणखी एक संशय सहज उत्पन्न झाला आहे. तो फेडण्यास तुझ्या विना दुसरा कोणी समर्थ नाही. बघा किती संशय व्यक्त केलेले आहेत. मग आता मला सांगा कसं काय ज्ञान आपल्याला कळणार. कधी आपल्या गुरुजींना समोर बसून आपण कधी असं काय विचारलं का, बाबा मला इथं संशय आहे, मला इथे हे कळत नाही, कधी समजा कधी आपण विचारलं का सांगा बरं मला. भले विचारलं तर सांगणार नाहीत का, पण जवळ जाता आलं पाहिजे आपल्याला, ते पण आहे आणखी. नाही तर आपण घाबरतो बाबांच्या जवळ जायला. काही लोक म्हणतात बाबांजवळ जायचं नाही. अरे बाबांजवळ जायचं मग बाबा आम्ही केले कशाला, गुरु कशासाठी केले आम्ही. बरं म्हणणारे दुसरे बाबांजवळ जायचं नाही. अरे मग बाबांजवळ आता हे आता अर्जुन जर म्हणला असता बाबाजवळ मला जायचं नाही, माझ्या कृष्ण बाबाजवळ मला जायचं नाही, तर आता हे आता आपल्यापर्यंत आलं असतं का सांगा बरं मला. तो गेला बाबाजवळ, अर्जुन गेला बाबाजवळ, म्हणून आता आपल्याला हे कळतंय. सांगा बरं आता नको बाबांजवळ जायला, बाबांना विचारून नको. परंतु हे प्रभू, आणखी एक संशय सहज उत्पन्न झाला आहे. तो फेड आणि सद्गुरूशिवाय आपला संशय कोणी फेडू शकत नाही. कारण बाकीचे आपण जे आहोत ना ते संसारिक प्रापंचिक आहोत आपण. त्यामुळे आपण फेडला जास्तीत जास्त तर संसारिक फेडू शकतो. पण आत्म्यावरचा जो संशय आहे तो मात्र सद्गुरूशिवाय कोणी फेडू शकत नाही. म्हणून गोविंदा मला सांगा की कोणी, गोविंदा म्हणजे भगवंताला म्हटलेलं आहे त्याने. म्हणून गोविंदा मला सांगा की कोणी एक मनुष्य मोक्ष प्राप्ती करता श्रद्धा भक्तियुक्त अंतकरणाने तीव्र व प्रयत्नाशिवाय इच्छा करीत होता. इंद्रिय रूपी गावाहून निघाला. म्हणजे एक जण असा समजा त्यांनी काय सांगितलेलं, अंतकरणाने तीव्र प्रयत्नाशिवाय इच्छा करीत होता. म्हणजे प्रयत्नाशिवाय मला भगवंत पाहिजे अशी इच्छा व्यक्त करत होता. पहा, इंद्रिय रूपी गावाहून निघाला, इंद्रिय रूपी गावावर निघाला व आत्मसिद्धी रूपी पुढच्या गावात जाण्याकरता तो भक्तिरूप मार्गाला लागला. तो त्यात प्रसंग असा आला की आत्मसिद्धी प्राप्त झाली नाही आणि संसारातून परत येत नाही. अशा स्थितीत त्याचा आयुष्यरूपी सूर्य मध्येच मावळला. प्रश्न विचारले की समजा आता परमार्थाच्या मार्गाला लागलेला आहे, जवळ तो परमात्म्या जवळ आलेला आहे, परंतु त्याच वेळेला त्याचा सूर्य मावळला म्हणजे तो गतप्राण झाला, तर त्याची स्थिती काय हे आता अर्जुन विचारतो भगवंताला. पहा, कदाचित सहज अकाली आलेले लहान पातळ अगदी थोडेसे ढग ज्याप्रमाणे टिकत नाही व वृष्टीही करीत नाही, म्हणजे ढग आलेले ते काही वेळासाठी टिकत पण नाही आणि पाऊसही पडत नाही, त्याप्रमाणे महाराज
कुणाला? अर्जुन कुणाला म्हणतो? भगवंताला. महाराज, ज्याला दोन्ही अंतरली म्हणजे आत्मसिद्धी रूप मोक्ष प्राप्ती तर दूरच राहिली आणि आत्मसिद्धीच्या श्रद्धेमुळे सोडलेल्या संसाराशी तो मुकला. म्हणजे आता आत्मसिद्धी प्राप्त करण्यासाठी तो आता काय केलेलं? सगळं संसार प्रपंच सोडून गेलेलं आहे. पण आता काय झालं? मध्येच काय झालं? त्याला आत्मसिद्धी पण प्राप्त झालेली नाही आणि संसारही प्राप्त झालेला नाही. पुढे आता ऐका, असा दोन्ही गोष्टींना जो मुकला, दोन्ही गोष्टींना मुकला, परंतु आत्मसिद्धीच्या भक्तीत निमग्न असताना मेला, त्याला कोणती गती प्राप्त होते? प्रश्नचिन्ह. हे सांगा. आत्मसिद्धी प्राप्त करता 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 पण काय झालं? आत्मसिद्धीच्या भक्तीत निमग्न असताना तो मेला. आत्मसिद्धी बद्दल बरं का, म्हणजे मधल्याच वेळात, म्हणजे आत्मसिद्धी करता करता, त्या आत्मसिद्धीची भक्ती करता करता पूर्णत्वाला आता पोहोचलेला नाहीये, पण त्या आत्मसिद्धीची भक्ती करता करता तो मेला. म्हणजे आता धड पूर्ण संसारी नाही आणि पूर्ण आत्मसिद्धी पण नाही, पण आत्मसिद्धीची मात्र आठवण करता 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 तो मेला. तर त्याची गती काय, असं आता विचारणार आहे. म्हणून काही जण म्हणतात की बाबा मी अनुग्रह घेतलाय किंवा मी गुरु केलंय, पण माझ्याकडून काय आता घडत नाही किंवा काय नाही. पण जर असं तुम्ही सतत जर आपण म्हणत राहिले ना, माझ्याकडून घडत नाही, मला त्या देवाच्या अजून, पण तुम्ही तुमच्या मुखात काय आहे? देवच आहे ना, देवच आहे, बरोबर आहे. आणि त्या वेळेला जर असं म्हणता म्हणता समजा आपले काय झाले, आपण पूर्णत्वाला गेलो नाही, पण जर एका वेळेला त्याच क्षणाला जर आपण, तर त्यावेळेला बाबा काय सांगायचे की जर समजा ते भक्ती करता करता अर्ध्यातच जर तो मृत्युमुखी पडला, तर मात्र तो पुढच्या वेळेला त्याची काय गती आहे तेच आता अर्जुनाला सांगतोय. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, पार्था, ज्याला मोक्ष प्राप्तीची तीव्र इच्छा आहे त्याला मोक्ष वाचून दुसरी गती आहे काय? आता तो मला मोक्ष पाहिजे, मला मोक्ष पाहिजे असं म्हणता 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 तो मेला. मग आता त्याला मोक्षाशिवाय दुसरी गती आहे का? परंतु एवढेच एक होते की त्याला मध्यंतरी विश्रांती घ्यावी लागते. त्याला मोक्ष प्राप्त होणार, पण मध्यंतरी विश्रांती घ्यावी लागते, म्हणजे मध्ये त्याला एक जन्म घ्यावा लागणार. बघू आता पुढे ऐकत असं असेल मला. पण त्या विश्रांतीत त्याला असे सुख होते की ते देवांनाही मिळत नाही. म्हणजे याचा अर्थ एक जन्माची त्याला विश्रांती घ्यावी लागते आणि ते सुख देवांनाही मिळत नाही. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. कशासाठी? नारायण नामे होऊ जीवनमुक्त. एरवी जर ह्याने अभ्यासाची पावले जोराने टाकली असती, म्हणजे झपाट्याने अभ्यास केला असता, तर आयुष्य भांडू मावळण्याच्या पूर्वीच हा मोक्ष प्राप्तीच्या गावाला पोहोचला असता. तरी झडझडून वैलानी ये भक्तीचे वाटेला जिया पावशी अव्यंग निजधाम माझे. हा झडझडून जर निघाला असताना तर मोक्ष प्राप्तीला पोहोचलाच असता, पण हा झडझडून निघाला नाही. फक्त म्हणायचं मला मोक्ष पाहिजे, मला मोक्ष पाहिजे असं म्हणता 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 काय झाला? तो गतप्राण झाला. परंतु तितका अभ्यासाचा वेग नसल्यामुळे तो विसावा घेणे तरी योग्यच आहे. काय एवढा झडझडून निघाला नसल्यामुळे त्याला एक विश्रांती मात्र ही ठरलेली आहे. तसे आता तुम्हाला आम्हाला जरी परमार्थ समजा आता आपला जरी घडला नाही, तर काय होणार आहे? जास्त एक आपल्याला देव मिळेल, पण पुढच्या टायमाला मात्र तो मुक्तच होणार. म्हणून तुमची काय आता चिंता नाहीये. ज्यांनी नाम घेतलेलं आहे त्यांना असं वाटत असेल बाबा की आम्हाला काय आता एवढं घडत नाही आमच्याकडून, तर घडत नाही असं काय होणार? फक्त जे पशु पक्षी प्राण्यांचे जे तुम्हाला जन्म मिळणार होते ते मात्र मिळणार नाही, हे आता इथं सांगतात. परंतु तितका अभ्यासाचा वेग नसल्यामुळे तो विसावा घेणे तरी योग्यच आहे. शिवाय मागावून तरी मोक्ष प्राप्ती ही ठेवलेलीच आहे. म्हणजे नंतर सुद्धा नंतर त्याला मोक्ष प्राप्ती ठेवली, फक्त एक विसावा घ्यावा लागेल. विसावा यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. विश्रांती पावलो नाही, यासाठी केला होता शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची आता निश्चिंतीने पावलो विसावा. म्हणजे आता इथे काय सांगलं? विसावा म्हणजे आता मला काय झालेलं? आता मी विश्रांती पावलेलो. का विश्रांती पावलो? कुंडलिया धावा तृष्णेची. म्हणजे आता मला वासनेच्या धावा, जे वासना तिकडे इकडे भटकत होती, ती आता तिकडे नसल्यामुळे माझं काय झालेलं? आता मी निश्चिंत झालो. ऐक, हे कौतुक तरी कसे आहे ते?
ज्या लोकांची जी स्थिती प्राप्त व्हाव्या 100 यज्ञ करणाऱ्या इंद्रालाही सहाय्यास पडतात ती या मोक्षेचू पुरुषाला अनायासे प्राप्त होते. इंद्रपद जर पाहिजे असेल तर त्या इंद्राला काय करावं लागतं? 100 यज्ञ करावे लागतात. आणि ती स्थिती ही जो मोक्षूचा असतो ना, म्हणजे मुमुक्षू, त्याला प्राप्त होते. म्हणजे काही न करता इंद्राला जर इंद्रपद पाहिजे असेल तर त्याला काय करावं लागतं? 100 यज्ञ करावे लागतात. म्हणजे तेवढं सहाय्यच करावं लागतात की या मोक्षेचू पुरुषाला अनायासे प्राप्त होते. की जे इंद्राला जे 100 यज्ञ करून जे पद मिळणार होतं ते पद हे मोक्षचू जे असतो म्हणजे मोक्षाची इच्छा करणारा पुरुष त्याला तेवढ्या सहाय्याने प्राप्त होतो. म्हणजे ह्याला सहाय्यच करावे लागतात कुणाला? इंद्राला. आणि ह्याला सहाय्यच न करता फक्त मोक्षाची इच्छा त्यांनी काय केलेली आहे? व्यक्त केलेली आहे. मग तेथील निष्फळ न होणारे व अप्रतिम असे भोग भोगता भोगता त्याच्या मनाला कंटाळ येतो. मग काय करतो? तो इंद्रपद भोगतो, म्हणजे इंद्राच्या समजा राज्यात जातो. म्हणजे एक जन्म एक विश्रांती आहे ना त्याला, पण तिथे आहे ना ते सगळे विषय भोगून भोगून त्याला कंटाळ येतो. कारण पहिलाच कंटाळलेला असतो तो, पण आता थोडं हे राहिल्यामुळे त्याला काय करायचं? एक जन्म द्यावा लागला. मग तो भोग भोगून भोगून काय करतो? त्याला कंटाळा येतो तिथून. म्हणूनच स्वर्गात ते दिव्य भोग भोगीत असतात. हे भगवंता, हे भोगाचे विघ्न आमच्यावर का कोसळले? हे भोग भोगण्यासाठी आमच्यावर असं विघ्न काय कोसळलं? असा तो निरंतर पश्चाताप करीत असतो. त्याला पश्चाताप होतो, पण नको वाटतंय. कारण स्वर्गसुख जे आहे ना, स्वर्गसुख ज्याला आपण म्हणतो, ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते कसं आहे? जसं कुत्र ज्या टायमाला उलटी करून जातं ना, ती उलटी जशी असते तसं हे स्वर्गसुख आहे. तसं ह्याला ना ते उलटीप्रमाणे वाटायला लागतं. कुणाला जो मोक्षोच्च असतो, जो एक विश्रांती घेण्यासाठी जो गेलेला असतो ना इंद्राच्या ठिकाणी, त्याला असं वाटतं, ते सुख कसं वाटतं त्याला? तसं वाटतं. ते नको नको वाटतं, कंटाळा येतो त्याला. नंतर तो फिरून मृत्यूलोकी जन्म पावतो. नंतर मात्र काय होतं? हा जन्म एक तिथं विश्रांती मिळते त्याला, आणि एक जन्म झाला की परत काय होतो? तो मृत्यूलोकी जन्माला येतो. पण सर्व धर्माचे माहेरघर अशा कुलात जन्म पावतो. आणि शेत कापल्यावर पडलेल्या भात गोट्याचे शेत जसे जोराने खोपवते तशी त्याच्या ऐश्वर्याची वृद्धी होते. शेत कापतो त्या टायमाला बघा ते गोटे राहतात, शेत जे खाली पडलेले असतात ते पण नंतर काय होतात? ते परत उगून येतात. तसं जे कुल नीतिमार्गाने चालणारे, सत्य आणि पवित्र भाषण करणारे आणि पाहावयाचे ते शास्त्र दृष्टीने पाहणारे वागणारे, ज्या कुळात वेद हे नित्य जागृत. तो आता कुठल्या कुळात जन्माला येतो ते सांगतात. जे कुल नीतिमार्गाने चालणारे, तो आता जन्म घेतो कुणाच्या ठिकाणी घेतो? जे कुल नीतिमार्गाने चालणारे आहे, सत्य आणि पवित्र भाषण करणारे आणि पाहावयाचे ते शास्त्र दृष्टीने पाहणारे व वागणारे. शास्त्र पाहून वागणारे, बोलतो जसा वागतो, म्हणजे शास्त्र पाहतो आणि तसा जो वागतो, त्याच्या घरामध्ये तो काय करतो? तो पुन्हा जन्म घेतो. असं कोणाच्या आयऱ्या गैऱ्याच्या घरात जन्म घेत नाही. मग बरं आहे ना, चांगलं आहे ना. मग काय वाईट आहे सांगा बरं मला? मग तिथूनच त्याचं काय होतं? परमार्थ चालू होतो. बघा आता सांगा, ज्या कुळात वेद हे नित्य जागृत दैवत म्हणून असेल व स्वधर्माचे आचरण हा ज्याच्या कुलाचा व्यवसाय आहे आणि सारासार विचार हा सल्ला मसलत देणारा मंत्री आहे. म्हणजे तिथे काय होतं? सार आणि आसार यांचा विचार चालतो, अशा ठिकाणी त्याचा जन्म होतो. ज्या कुलात चिंता ईश्वराचीच एकनिष्ठ पत्नी आहे, म्हणजे तिथं फक्त चिंता जी करायची असेल ती फक्त काय चिंता करायची? फक्त ईश्वरच, भगवंतच मला पाहिजे, भगवंत, अशी चिंता. व्यवहारिक चिंता वेगळी आणि ही चिंता वेगळी. व्यवहारात आपण काय करतो? मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं. इथे ह्या चिंता काय करतो? मला भगवंतच पाहिजे अशी चिंता करतो. अशा घराण्यात तो जन्म घेतो. ज्या कुलात सर्व व्यक्तींना ईश्वर वाचून दुसऱ्या कशाचे चिंतन होत नाही, अशा कुळात तो जन्म घेतो की त्या कुळामध्ये ईश्वर वाचून दुसरं काही चिंतन होतच नाही, देवा वाचून आता काही बोलण्याची नाही, अशा घरात तो जन्म घेतो. आणि ज्याला आदिवृद्धी म्हणजे संपत्ती हीच ग्रह देवता आहे, असे ज्या कुलाने, ज्याला आदिवृद्धी म्हणजे संपत्ती हीच ग्रह देवता आहे, असे ज्या कुलाने पुण्य जोडले आहे, त्यांनी काय केलं? त्यांनी पुण्य पण जोडलेलं असतं. व जेथे सर्व सुखाचा व्यापार समृद्ध झाला आहे, सर्व सुखाचा व्यापार समृद्ध झाला आहे, अशा कुलात तो योगभ्रष्ट पुरुष सुखाने जन्म घेतो. योगभ्रष्ट म्हणजे काय? एक जन्म घेऊन पुन्हा ते जन्म घेतो, त्याला योगभ्रष्ट म्हणतात. अथवा ज्ञानरूप अग्नीमध्ये हवन करणारे व जे परब्रह्मानुभूती संपन्न व वेद संपन्न आहेत आणि
परब्रह्म सुखरूप गावचे वतनदार आहेत. त्या परब्रह्म सुखाचे ते वतनदार आहेत. ज्याच्या घरात तो जन्म घेतो त्याच्या घरामध्ये परब्रह्म सुखाचे ते काय आहेत, ते वतनदार आहेत. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, हा शेतीचा वतनदार, हा गावचा वतनदार, तसे ते परब्रह्म सुखाचे वतनदार आहेत. म्हणजे परब्रह्म त्यांच्या घरामध्ये नांदतं. जे एकमेवाद्वितीय या सिद्धांताच्या सिंहासनावर बसून त्रिभुवनाचे राज्य करतात. जसं ती त्रिभुवने आम्ही वैभवाचे धनी, असा जो असतो त्या ठिकाणी याचा जन्म होतो. आणि संतोष रूप वनात मयूरध्वनी करणारे कोकिळ आहे. आणि जे विचार वृक्षाच्या मुळापाशी बसून ब्रह्मरूप नित्य फळांचे सेवन करतात. ते काय करतात, जसा पक्षी समजा पोपट आहे, तो काय करतो, ते फळाच्याच झाडाखाली बसतो त्याला फळ मिळवून. तसा हा जो असतो तो ब्रह्मरूप नित्य जी फळ आहे तीच फळं फक्त चाकत असतो. अशा ठिकाणी त्याचा जन्म होतो. पहा, काय कळलं, आपण म्हणतो की नाही, एखादं लहान मूल 2, 3, 4 वर्षाचं काय फाट बोलतं, किंवा एखाद्याला त्याच्या कधी कधी आपण बघतो याच्या जो व्हॉट्सअपवरती वगैरे 5-5 वर्षाची मुलं संस्कृत भाषेमध्ये बोलतात. ती खरोखरच म्हणजे योगभ्रष्टच असणार ती, नाही तर अशी एवढी तर त्यांची बुद्धी तलक नाही होणार आहे. ते मागचे योगभ्रष्ट आहे. म्हणजे त्यांनी मागे परमार्थ तो केलेला आहे. हा, उपजताचं ज्ञानी, म्हणजे त्या उपजता ज्ञानी हे वर्म जाणून, हा म्हणजे तसं हे उपजदान ज्ञानी असतात. म्हणजे याचा अर्थ ते पाठीमागचे योगभ्रष्ट असतात म्हणून ते उपजदान ज्ञानी असतात. म्हणजे मागचा तो अभ्यास त्यांचा पुढे चालू होतो, बस एवढा अर्थ. हा, अशा योगांच्या कुळात त्या योगभ्रष्ट पुरुषात जन्म मिळतो. तेथे जन्म घेतल्यावर लहान वयातच त्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाची पहाट होते. आता आपण बोललो ते त्यांनी सांगितलं मला. ज्याप्रमाणे सूर्य उगवण्याच्या अगोदर चौकडे अरुणोदयाचे प्रभाव, पण हे मी नव्हतो बोललो, हे आपले खेडकर भाऊ बोलले होते की उपजता ज्ञानी ते इथे आलं. नाही तर माझ्यावर नका बिल फाडून, मध्ये मीच बोललो, खेडकर भाऊ बोलले. हा, ज्याप्रमाणे योग्य अवस्थेची वाट न पाहता प्रौढ वयरूपी गावाला न येता ज्ञान हे त्याला बालपणीच सर्वज्ञता वरते. बालपणीच त्याला ते ज्ञान वरते. पूर्वजन्मसिद्धी झालेल्या बुद्धीच्या सहाय्याने सर्व विद्यांना त्याचे मनच प्रसवते व त्याच्या मुखातून सर्व शास्त्रे स्वयंमोह निघू लागतात. शास्त्र आहेत ना, स्वयंमोह त्याच्या मुखातून बाहेर बोलू लागतात. म्हणजे बघा, तो शास्त्र बोलू लागतो त्याप्रमाणे. असे जे उत्तम कुळी जन्म ते प्राप्त होण्याकरता स्वर्गवासी देव देखील मनात हेतू धरून नेहमी जप होम करीत असतात. म्हणजे हे असं बघून आहे ना, स्वर्गातले जे देव आहेत ना त्यांना सुद्धा चटक लागते. ते म्हणतात आम्हाला असं कधी होईल, आम्हाला असं, मग काय ते होम कर, अमुक कर, तमुक कर. पण त्याच्याने थोडीच त्यांना ते प्राप्त होणार आहे होम हवन करून. म्हणजे उत्कट इच्छाच करतात असा अभिप्राय. ते काय करतात, उत्कट इच्छा व्यक्त करतात की आम्हाला असं कधी होईल म्हणून. पहा, म्हणजे त्यांचं मग आता सांगा, स्वर्गीच्या अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी जन्म व्हावा आम्हा कशासाठी, नारायण आम्ही होऊ जीवनमुक्त. मग आता ते श्रेष्ठ आहेत का आपण श्रेष्ठ आहेत? ते मुक्त नाही आहेत, त्याचा अडकले तिथे देव बोलून तिथे अडकलेले आहेत. आणि आपण काय करतो, आपण याच्यातून सुटलेलो आहोत. मग ते भारी आहेत का आपण भारी आहे? आपण भारी आहे तसं बघायला गेलं तर पार्था. पण आपल्याला कळतं का आपण भारी आहे याचं? सांगा बरं. नाही ना आपल्याला वाटत, पण आहोत बरं का, आहोत आपण भारी. त्यांच्यापेक्षा देवापेक्षा आपण भारी आहोत. आता बघा, तुम्हाला आणि उदाहरण सांगतो मी, लक्षात येईल. ब्रह्मदेव अडकलाय, तो सृष्टी उत्पन्न करण्यामध्ये अडकलाय. तुम्ही कशामध्ये अडकलेले नाही ना, तुम्हाला ते मिळालेले आहे, सुटण्यासाठी तुम्हाला साधन मिळालेलं आहे, तर तुम्ही ते प्रयत्न करताय, पण तो त्याच्यातच अडकलेला आहे ब्रह्मदेव. म्हणजे देव अडकलेत की नाही? मग त्यांच्यापेक्षा आपणच भारी आहे. असे जे उत्तम कुळी जन्म ते प्राप्त होण्याकरता स्वर्गवासी देव देखील मनात हेतू धरून नेहमी जप होम करीत असतात. म्हणजे उत्कृष्ट इच्छा करतात असा अभिप्राय. पार्था, देवाने स्तुतीपाठक होऊन मृत्यू लोकाच्या, अर्थात या मृत्यू लोकातील ज्या ज्ञान संपन्न योगी कुलाचे वर्णन करावे. असे जे उत्तम कुल तेथे तो योगभ्रष्ट पुरुष जन्म पावतो. अशा ठिकाणी तो योगभ्रष्ट पुरुष जन्म पावतो. हा, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतली. पा उत्तम एकदम. आणि मागे ज्या सद्बुद्धीच्या उत्कर्षात आयुष्याचा शेवट झाला होता त्या वेळची सद्बुद्धी त्याला पुन्हा नित्य नवी प्राप्त होते. म्हणजे मागे ज्याला ते मागे जो त्याचा अभ्यास असा होता ना, तशी त्याला बुद्धी आता इथे परत त्याला प्राप्त होते. म्हणजे वेगळं काही नाही, फक्त त्याला मध्ये थोडं काय आलं, एक देहाची फक्त विश्रांती घ्यावी लागली.
त्या समयी आधीच दैववान त्यात पायाळू आणखी वर डोळ्यात दिव्यांजन घातलेला पुरुष तो तसे भूमीतील धन सहज दृष्टीने पाहतो. पायाळू जे आहे ना, पायाळू पायाळू कशाला म्हटलेलं आहे? जे पृथ्वीमध्ये जे धन आहे ते जो दाखवतो त्याला पायाळू म्हटलेले आहे. त्याप्रमाणे गुरुमुखातूनच कळणारे व ज्यात बुद्धीचा प्रवेश होणे कठीण अशा अभिप्रायाच्या ठिकाणी त्याची बुद्धी परिश्रमा वाचून प्रवेश करते. म्हणजे गुरुमुखातून कळणारे म्हणजे काय? ते ब्रह्म. आणि अशा ठिकाणी त्याची बुद्धी तिथे स्थिर होते. म्हणजे बघा, बलवान इंद्रिय ही आपण होऊन मनाच्या अधीन होतात. मन प्राणवायू ऐक्य पावते व तो प्राणवायू चिदाकाशात मिळत असतो. इंद्रिय ही आपण होऊन मनाच्या अधीन होतात. म्हणजे आता तो जो योग भ्रष्ट असतो त्याची बलवान इंद्रिय ही आपण होऊन मनाच्या अधीन होतात. इंद्रिय जी आहेत काय होतात? कारण इंद्रियांना काय करावं लागतं? मनाच्या अधीन ठेवावं लागतं. आलं लक्षात? पण होतं काय माहितीये काय? ही इंद्रिय जी आहेत, मग मन सुद्धा आलं त्याच्यामध्ये, ते आपल्या अधीन व्हायला पाहिजे, पण आपण त्यांच्या अधीन आहोत. हा एवढा घोटाळा आहे. काय? ही जी मन इंद्रिय वगैरे आहेत ना, ती कसं पाहिजे? आपल्या अधीन पाहिजे. म्हणजे आपण सांगू तशी वागली पाहिजे. आणि हे साधू संतांच्या बाबतीत घडतं. त्यांना फक्त जेव्हा पाहिजे ना तेव्हा ते इंद्रियांना बाहेर सोडणार. कसं सांगू तुम्हाला? ते कासव पाहिजे ना, कासव ते कुठे ठेवतात? मंदिराच्या बाहेर ठेवतात. कासव ठेवतात ना, तर त्याला जेव्हा त्यांना काय इंद्रिय पाहिजे तेव्हा ते पूर्ण पसरतं बाहेर. आणि नंतर ज्या टायमाला त्याचं काम झालं की नंतर काय करतात? ते आतमध्ये अंकुली घेतात. तसं साधू संतांचं तसं असतं. ज्या टायमाला आपल्याला इंद्रिय, ज्या टायमाला आपल्याला काय कर्म करायचं काय करतात, इंद्रियांना बाहेर सोडतात आणि परत नंतर काय करतात? इंद्रिय परत अंकुली घेतात. म्हणजे इंद्रिय आपल्या ताब्यात असली पाहिजे. पण उलट आहे, आपण सामान्य लोकांचं काय होतं? आपण इंद्रियांच्या ताब्यात आहोत. आणि इथं पहा काय होतं, काय सांगेल? बलवान इंद्रिय ही आपण होऊन मनाच्या अधीन होतात. पहा, म्हणजे असा जो योगग्रस्त पुरुष असतो त्याची इंद्रिय जी आहेत ते मनाच्या काय होतात? मनाच्या अधीन होतात. आणि मग ते काय होतं? मन काय होतं? मन प्राणवायू ऐक्य पावते. ते मन प्राणवायूमध्ये ऐक्य पावते व तो प्राणवायू चिदाकाशात मिळत असतो. म्हणजे या आकाशामध्ये तो प्राणवायू मिळत असतो. असे सहजच कसे काय होते की योगाभ्यासी त्याला आपोआपच प्राप्त होतो हे काही समजत नाही. आणि समाधी त्याच्या मनाचे घर विचारी देते. समाधी स्वतः आपल्याला समाधी घ्यायची गरज नाही. आपल्याला म्हणजे आपल्याला आहे, त्याला सांगितलेले आहे. तो जो पुरुष असतो त्याच्याकडे ती समाधी त्याचं घर शोधी देते की मला ह्या अंतःकरणामध्ये मला समाधी लागेल का? विचार करा आता, सांगा. आपल्याला समाधी घ्यावी लागते आणि समाधी त्याचं घर शोधी देते अशांचं. बरं, मग आपण जर असं केलं, जसं अभ्यास सांगितलं तसं जर केला तर मग आपल्याकडे नाही समाधी शोधी देणार. पण घडल का असं? समाधी हरीचं समसुख. पण ती समाधी अशा पुरुषाचं घर शोधी देते हे सांगायचे तिथे. समाधी हरी म्हणजे आपल्याला समाधी घ्यावी लागते, पण ती समाधी असा जो पुरुष आहे त्याचं घर शोधी देते अंतःकरणामध्ये. मला जागा मिळेल का? मला जागा मिळेल का? योग भ्रष्ट पुरुष म्हणजे जगाला आरंभ करणारी जी रंभा म्हणजे पार्वती, तिचा गौरव करणारा योगपीठाचा शंकरच की काय? किंवा वैराग्य रूप सिद्धीचा मूर्तिमंत अनुभव प्रगट झाला आहे की काय? म्हणजे शंकर कसे वैराग्य स्वरूप आहे तसे ही शंकरच आहेत की काय? तो योगभ्रष्ट पुरुष त्या विचारात पडतो असा की हा शंकरच आहेत की काय? म्हणजे ही वैराग्याची मूर्ती आहे की काय? किंवा हे संसार मोजण्याचे मापत अथवा अष्टांग योग साहित्याचे बेटच होय. सुगंधाने ज्याप्रमाणे चंदनाचे रूप धारण करावे. आता चंदनाला सुगंध का सुगंधाला चंदन? सुगंध चंदनाचा आहे ना. मग आता इथे यांना सांगायचं असं की सुगंधाने ज्याप्रमाणे चंदनाचे रूप धारण करावे. म्हणजे आता चंदन आणि सुगंध इथं वेगळा राहिलेला नाही. म्हणजे जसा देह ज्या टायमाला आपलं आता प्रमाण घेतलं पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत जो वजे अच्युत सर्व काळ, त्याचा देहच पवित्र होऊन जातो. म्हणजे ते चालत ते ज्ञानाचे बिंब. आता तिथं देह असं वाटतच नाही, ते काय चालत फक्त दिसतं आपल्याला, पण ते काय ज्ञानाचं बिंब आहे. तसं सुगंधाने काय केलेलं आहे? चंदनाचं रूप धारण केलेलं आहे. म्हणजे चंदन आणि सुगंध हे वेगळं वाटतच नाही. म्हणजे सुगंधच तिथं जणू काय चंदन वाटतच नाही. चंदन आणि संतांनी सरिता केलो तैशा परी
चंदन आणि बोरी व्यापी आहे. संतांनी आपल्याला कसं करून टाकलं, जशा बोरी बाबळीची झाडं असतात ती त्यांच्या संगतीने कुणाच्या चंदनाच्या ती चंदन स्वरूप होत जातात, तसं आपण जर संतांच्या संगतीने राहिलो तर आपण सुद्धा आपल्याला संत काय आपल्यासारखीच करून टाकतात, आपणा सारखे करीत येतात का. बरोबर, योग्य. त्याचप्रमाणे साधक दशेत हा योगभ्रष्ट इतका धैर्ययुक्त झालेला असतो की संतोषाचा केवळ पुतळाच बनवल्यासारखा किंवा सिद्धीच्या भांडारातून काढल्यासारखा दिसतो. तो केवळ संतोषाचा केवळ पुतळाच दिसतो, म्हणजे संतोषच जवळजवळ संतोषाचा पुतळा, म्हणजे वेगळा नाही. संतोष आणि तो पुतळा वेगळा नाही, म्हणजे संतोषाचा पुतळा. कारण कोट्यवधी शेतवर्षांनी हजारो जन्माचे प्रतिबंध ओलांडून तो आत्मसिद्धीच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचलेला असतो. म्हणून सर्व साधने त्याच्या मागे आपोआपच येतात. बघा, साधना आपल्या मागे मागे आली पाहिजे. आपण साधना करतो त्याच्यात काही नवल नाही, याच्या पाठीमागे आता साधना चालायला लागली. बघा, आता माझा स्वीकार करा, माझा स्वीकार करा. पण आता कसला स्वीकार करायचा? जे आपल्याला साध्य करायचंय ते साध्य झालं तर साधनाचा का आता स्वीकार करायचा नाही? न पाहे भरपूर पाठांतर आहे बाबांचं, तुम्ही देत नाही का प्रमाण? द्यायला पाहिजे ना. भुक्तीने मुक्ती फुकासाठी कोणी त्याकडे न पाहे रे पा. ही भुक्ती आणि मुक्ती त्याच्याकडे हा जो असा जो झालेला असतो पुरुष, तो मात्र त्याच्याकडे काय करतो, डुंकून सुद्धा बघत नाही. म्हणून सर्व साधने त्याच्या मागे आपोआपच येतात आणि मग सहजच तो विचाराच्या गादीवर बसतो. नंतर फलकाली विचार करण्यामध्ये प्रबल असा विवेकी मागे राहतो आणि विचाराच्या कवेत न गवसणारे असे जे ब्रह्म ते तो स्वतःच होतो. ते ब्रह्म तो स्वतःच होऊन जातो. त्या ठिकाणी मनरूपी ढग नाहीतसे होतात. आता काय होतात, मनरूपी जे ढग आलेले ते नाहीतसे होतात. प्राणवायूचे चंचलत्व संपते व आकाशी आपण आपल्याच ठिकाणी लीन होते. ओंकाराच्या अर्धबिंदूत प्रणव नाहीसा होतो. म्हणजे सगळी आता साधने काय व्हायला लागली, हळूहळू हळूहळूचा पाठी जायला लागली. अशा रीतीने त्याला अवर्णनीय सुख प्राप्त होते. म्हणून त्याविषयी बोलणे अगोदरच बंद होते. आता काय बोलायचं अशाविषयी? म्हणून भगवंत म्हणतात त्याविषयी बोलणं ना ते ऑटोमॅटिकली बंद पडतं, वाचा कुंठित होते अशा पुरुषाबद्दल बोलायचं म्हणून. मग सगळ्या गतींना गती देणारी जी ब्रह्मस्थिती, त्या निराकार ब्रह्मस्थितीचा हा स्वरूपच होऊन जातो. म्हणजे तो आता ब्रह्मस्वरूपच होऊन जातो. त्याने मागल्या अनेक जन्मात विक्षेपाचा प्रतिबंध हाच कोणी पाण्यावरील केर कचरा झाडून टाकलेला असतो. म्हणजे जे विक्षेप आधीमध्ये येतात त्यांनी मागल्या जन्मात त्यांनी काय केलेला, केर कचरा झाडून टाकलेला असतो. म्हणून तो आता असा होतो. म्हणून त्याची लग्न घटिका त्याचा जन्म होता क्षणी बुडाली. आता व्यवहारामध्ये बघा, आपल्याला ज्या टायमाला मुला मुलीचं लग्न करायचं असतं काय करावं लागतं, लग्न घटिका बघावी लागते. बरोबर ना? आता एक मंगल असतं काय ते लग्न आली लग्न घटिका आहे ना, इथं काय सांगितलेलं आहे की ती लग्न घटिका आपल्याला व्यवहार बघावं लागते. आणि इथे काय होतं, ती लग्न घटिका त्याचा जन्म होता क्षणी बुडाली. म्हणजे आता इथे त्याला लग्नाची घटिका बघण्याची सुद्धा गरज नाही, पण आपल्याला व्यवहारामध्ये ती गरज लागते. आली लग्न घटी समीप नवरा घेऊन यावा घरा दृष्ट वधूवरान करता दोघे करावी उभी वादंत्रे बहुगल बलान करणे पूर्या सदा मंगलम शुभलग्न सावधान. सगळ्या पाहुण्यांनी जेवण झाल्याशिवाय जाऊ नये. पण जेवण आज नाही, आम्ही आजच्या लग्नाचे रिसेप्शन ठेवलेले आहे रविवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी 9 वाजता. तेव्हा दिवशी सगळ्या पाहुण्यांनी रिसेप्शनानिमित्त जेवून जाणे. त्याने मागल्या अनेक जन्मात विक्षेपाचा प्रतिबंध आज कोणी पाण्यावरील केर कचरा झाडून टाकलेला असतो. म्हणून त्याची लग्न घटिका त्याचा जन्म होता क्षणी बुडाली आणि तदृष्टेशी शुभ लग्न होऊन तो बघा शुभ लग्न होऊन तो ब्रह्मस्वरूपी अभिन्नच पावतो. तो काय करतो,
शुभ लग्न होऊन तो ब्रह्मस्वरूपी अभिन्नच पावतो, म्हणजे अभिन्न म्हणजे भिन्नता नाही. इथे कबीर महाराज बोलतात, म्हणजे आता ही मागे तर सांगितलं ना, ही साधना आहेत ना, ती काय करतात, हळूहळू हळूहळू मागच्या पावलावरती जातात. तसं ज्यावेळेला लग्न होतं त्यावेळेला नवरा ज्या टायमाला एकरूप होतात त्या टायमाला आता त्याचे ते वाजंत्री वगैरे जे असतात त्यावेळेला असतात का, ते अगोदर असतात, पण त्यावेळेला नसतात. कबीर महाराजांचं काहीतरी ते प्रमाण आहे काहीतरी, नाही. दुल्हन से दुल्हा मिले, त्याच्या अगोदर काय, दुल्हन से दुल्हा मिले तो फिकी पडे बारात. दुल्हन से दुल्हा मिले तो फिकी पडे बारात. जाऊ दे, ते मागचं आठवत नाही तर सोडून दे. तर म्हणजे ज्या लग्न होतं त्या टायमाला हे बाराती वगैरे सगळे असतात, पण ज्या टायमाला ती एखाद्या ठिकाणी जातात त्या टायमाला हे असतात का, तशी म्हणे ही साधनं काय होतात, आता सगळी बाजूला होतात आणि जीवाचे ब्रह्माचं तिथे ऐक्य होतं. आभरे नाही तशी झाली, म्हणजे ज्याप्रमाणे तो आकाशरूप होऊन राहतात त्याप्रमाणे विक्षेपाची विघ्ने नाही तशी झाली, म्हणून ज्यापासून विश्वाची उत्पत्ती होते व ज्या ठिकाणी ते पुन्हा लयास जाते ते ब्रह्मस्वरूप ते या विद्यमान ध्यात असतानाच होतो. तो ब्रह्मस्वरूप कधी होतो, ह्या ध्यात असतानाच होतो. पण काही लोक काही असं म्हणतात की मोक्ष मेल्यापाठी मिळतो, नाही का. पण इथं आमच्या माऊलीने काट मारली, मोक्ष मेल्यापाठी होईल अशी जी म्हणती ते अतिमूर्ख बघा. आणि इथे काय सांगितलेलं आहे, ध्यात असताना तो ब्रह्मस्वरूप होतो. म्हणजे आपल्या ध्यात असतानाच आपण काय व्हायचं, याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. या ध्यात असतानाच आपल्याला तो मुक्तीचा सोहळा आपल्याला संपन्न झाला पाहिजे, भोगला पाहिजे. ज्या लाभाच्या आशेने कर्मनिष्ठपूर्वक आपल्या धैर्यरूपी बाहुबलाच्या भरवशावर षटकर्मांच्या प्रवाहात उडी घालतात, किंवा ज्या एका वस्तूसाठी ज्ञानीपुरुष हे ज्ञानरूपी दृढ चिलखत धारण करून समारंगणात प्रपंचरूपी शत्रूशी लढतात, अथवा ज्याच्या प्राप्तीसाठी तपस्वी लोक हे निराधार व निसरडी झालेल्या तपोरूप पर्वताच्या तुटलेल्या कड्यावरून प्रवास चालण्याचा प्रयत्न करतात. ज्याच्या प्राप्तीसाठी म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी तपस्वी लोक हे निराधार व निसरडी झालेल्या तपोरूप पर्वताच्या तुटलेल्या कड्यावरून प्रवास म्हणजे चढण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे तुटलेला जो कडा आहे म्हणजे तपोरूपी, म्हणजे तिथं पूर्णत्वाला जात नाही म्हणून म्हणले तपोरूपी कड्यावर चढण्याचा प्रयत्न करतात. जे स्वरूप भजन करणाऱ्यांच्या भजनाचे अधिष्ठान आहे, जे यज्ञ करणाऱ्यांच्या यज्ञांचा विषय, म्हणजे बघा जे भजन केलं जातं कशासाठी, तर ते आपल्याला प्राप्त होण्यासाठी. ते स्वरूप भजन करणाऱ्यांच्या भजनाचे अधिष्ठान आहे. त्या भजन करणाऱ्यांचं ते काय आहे, अधिष्ठान आहे ती वस्तू. आणि जे यज्ञ करणाऱ्यांच्या यज्ञांचा विषय म्हणजे यजन करावयास योग्य अशा प्रकारे सर्व काळी पूज्य आहे. म्हणजे ती वस्तू जी आहे ते जे यज्ञ करतात त्यांच्यासाठी सुद्धा, म्हणजे यज्ञ करणाऱ्यांना सुद्धा ती वस्तू प्राप्त करण्यासाठी जे प्रयत्न करतात. आणि जे साधकांचे साध्य आहे, साधक जे म्हणजे तुम्ही आम्ही कशासाठी करतो, आपण हे साधन का करतो, ते साध्य प्राप्त हो. म्हणजे साध्य म्हणजे काय, ब्रह्मप्राप्ती किंवा आत्मप्राप्ती, आत्मसिद्धी. जे एकमेव सिद्ध तत्व ते निर्वाण परब्रह्म तो स्वतःच होतो. जे प्राप्त करण्यासाठी जे साधन केलं जातं त्या साधनाने तो काय होतो, स्वतः परब्रह्म स्वरूप होऊन जातो. म्हणून तो कर्मनिष्ठांना वंद्य व ज्ञानांना जाणण्यास योग्य आणि तपस्व्यांचा मूळ तपोनात होय. हे पहा, जीव व परमात्मा यांच्या ऐक्यरूप संगमाच्या ठिकाणी ज्याच्या मनाच्या वृत्तीचे येणे झाले तो देहधारी असून त्यात असला महिमा प्राप्त होतो. तो जरी देहधारी असला तरी पण तो काय होतो, ब्रह्मस्वरूप होऊन जातो. म्हणून याच कारणास्तव अर्जुना तू अंतःकरणाने योगी हो असे तुला मी नेहमी सांगत असतो. पाहता ते मी काय योगी कसं व्हायला सांगितलं याला अर्जुनाला, अंतःकरणाने का बाह्यरंगाने, अंतरंगाने का बाह्यरंगाने, अंतःकरणाने व्हायला सांगितले. आणि बाह्यरंगाने केलं तर काय होईल, भगवे तरी स्वान सहज वेस त्याचा तेथे अनुभवाचा काय पंथ. मग भगवे तरी स्वान सहज वेस त्याचा म्हणजे जे एखादं कुत्र असतं ते कुत्र सुद्धा जन्मताच त्याचा भगवा रंग असतो, म्हणून काय त्याला ते कळणार आहे का, हेडी भगू घालून. मग ज्या अर्थी त्या कुत्र्याला कळत नाही त्या अर्थी ह्यानी जरी भगवी जरी घातली तरी पण त्याला मात्र ते सुख कळणार नाही. वरी चांगले वरी रंगले परी अंतर नाही चांगले. वरून रंगतात
पण आतमध्ये चांगले नाही. मग त्यांना उसडोंगा परी रस्ता हा ऊस डोंगा परी रस नोई डोंगा, काय पुरेल अशी वरल्या रंगा. म्हणजे ऊस डोंगा आहे पण ऊस आहे, पण तो ऊस जरी वाकडा तिकडा असला तरी रस काय वाकडा तिकडा आहे का? रस कसा आहे? गोडच आहे, गोडीच देणार. तसं आतमध्ये गोडी असली पाहिजे. अंतरंगामध्ये आपल्याला अंतरंगाने तू योगी हो, बाह्यरंगाने नाही. बाह्यरंगाने काय होऊ दे, बाह्यरंगाने असं काय होणार? अंतरंग साधने करावी परमार्थी आणि त्यागावी सर्वता बहिरंग. अंतरंगाने साधन झालं पाहिजे. बहिरंग साधने होय स्वर्ग प्राप्ती आणि अंतरंग साधने होय अंतकरण शुद्धी. अंतरंगाने साधना केली काय होणार? आपल्या अंतकरणाची शुद्धी होणार. आणि बहिरंगाने जर साधना केली तर जास्तीत जास्त काय होईल? तो स्वर्ग लोकाला प्राप्त होईल. पण स्वर्ग लोकाला जो प्राप्त झाले त्याला खाली यावंच लागणार आहे. अरे जो योगी म्हणतात तो देवांचा देव जाणावा, माझे सर्व सुखाचे. जो योगी म्हणतात तो देवांचा देव जाणावा, कारण हे देवांना सुद्धा माहित नाही ते ह्याला प्राप्त झाले. म्हणून तो जो योगी आहे त्याला देवांचाही देव जाणावा. बरं, आता तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा आपण सुद्धा जरी साधना केली ना तरी आपण सुद्धा त्याच्यामध्ये मोडले जातो बरं का. पण आता तशी साधना केली पाहिजे जसं आता अर्जुनाला सांगितली तशी. माझे सर्व सुखाचे आगर, तो माझे सर्व सुखाचे आगर आहे आणि केवळ माझा तो आत्मा आहे असे समज. पा तुम्ही मागच्या ज्या वेळेला बोलले ना की भगवंत म्हणतात की तो माझा आत्मा आहे आणि मी त्याचं शरीर आहे, नाही का? बोलले नाही ते. तो आता विषय आला बा की आगर केवळ माझा तो आत्मा आहे असे समज. तो माझा आत्मा आहे आणि मी त्याचं शरीर आहे. बघा, त्यात भजन करणारा, भजन क्रिया व भज्य वस्तू ही भक्ती साधनाची जी त्रिपुटी ती सर्व त्याच्या अनुभवाने सदोदित मीच झालो आहे. पहा, भजन करणारा म्हणजे भजन जो करतो आणि भजन क्रिया म्हणजे इथं भजन करणारा म्हणजे भज्य नाही, भजक म्हणजे भजन करणारा आणि भजन क्रिया म्हणजे भज्य म्हणजे भजन क्रिया आणि व भज्य म्हणजे भज्य वस्तू, ज्या ज्या वस्तूला भाजायचंय ती. ही त्रिपुटी एक आहे का तीन आहेत का एक आहे? एकच आहे. ही भक्ती साधनाची जी त्रिपुटी ती सर्व त्याच्या अनुभवाने सदोदित मीच झालो आहे. आता इथे त्रिपुटी उरलेली नाही. हे सुभद्रापते, मग त्याच्या आणि माझ्या कृतीचे स्वरूप शब्दाने वर्णन करता येईल असे खरोखर नाही, कारण तो म्हणजे प्रत्यक्ष मीच. त्याचा आता वर्णन करता येणार नाही. तो म्हणजे आता मीच आहे. अशा रीतीने जे प्रेमाचे ऐक्य झालेले असते त्याच्या तुलनेला योग्य उपमा पाहिजे असेल तर मी देह व तो आत्मा आला नाही. मी देह आणि तो आत्मा हीच होय. बा जर त्याची माझी जर तुलना करायची जर तुम्ही समजा ठरवलं तर मग मात्र त्याची माझी जर तुलना करायचीच असेल तर मग मात्र काय करायची? उपमा द्यावी लागेल त्याला की तो माझा आत्मा आहे आणि मी त्याचा देह आहे. खरं बघायला गेलं तर देह आपण आहोत आणि तो आत्मा आहे, देव आत्मा आहे. पण भगवंत काय म्हणतात, असा जो योगी आहे तर तो माझा आत्मा आहे आणि मी त्याचा देह आहे. संजय म्हणतो राजा भक्तरूप, संजय म्हणतो राजा भक्तरूप चकोराचा चंद्र किंवा सर्व त्रिगुणाचा एकमेव राजा व गुणांचा समुद्र असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो असे बोलला. आता कोण म्हणतो? संजय. कुणाला? धृतराष्ट्र राजाला. कळणार येणार तुम्हाला. तेथे पार्थाला पूर्वीपासून योगाचे ऐश्वर्य ऐकावे अशी तीव्र इच्छा होती, ती पुन्हा दुप्पट झाली असे येदून आता मनास कळून चुकले. पहा बरं का, तेथे पार्थाला पूर्वीपासून योगाचे ऐश्वर्य ऐकावे अशी तीव्र इच्छा होतीच. त्याला पूर्वीच इच्छा होती की मला हे ऐकायला मिळालं पाहिजे. ती पुन्हा दुप्पट झाली. म्हणजे आता मी सांगितले म्हणून दुप्पट आहे. पूर्वी त्याला इच्छा होती पण आता मी सांगितल्यामुळे काय झालं, त्याची इच्छा दुप्पट झाली. असे येदून आता मनात कळून चुकले आणि ते पाहून श्रीकृष्णाच्या मनात सहजच आनंद झाला. कारण मी जे सांगतो ते प्रत्यक्ष पाहण्याचा अर्जुन रूपी हा आरसा प्राप्त झाला आहे. तेव्हा आता या आनंदाच्या प्रसन्नतेमुळे मी पुढील कथा विस्ताराने सांगते. म्हणजे अर्जुनच माझा काय झालेला आहे, आरसा झालेला आहे. मग आता अर्जुन जर आरसा झाला तर ह्याने जर आरशामध्ये पाहिलं तर काय आरशामध्ये दिसणार आहे? कृष्ण दिसणार आहे. म्हणजे अर्जुन कृष्ण झालाय. पहा, म्हणजे तो माझा आरसा झालेला आहे.
तो प्रसंग पुढे असून त्यात शांतिरस स्पष्ट दिसेल व प्रतिपाद्य विषयरूप बिदांचा मुडागठ्ठा मोकळा केला जाईल. कारण ज्ञानबीज पेरण्याकरता सत्वगुणांची वृष्टी होऊन व आध्यात्मिक तापांचे गुंताडे. आता तुमची ओवी येणार आहे. कोणाची? तुमची. कारण ज्ञानबीज पेरण्याकरता सत्वगुणांची वृष्टी होऊन व आध्यात्मिक तापांचे गुंताडे डिखळे विरून जाऊन चतुर श्रोत्यांच्या चित्ताचे वाफे सहज तयार झाले. आता जमीन काय झालेली आहे? सुपीक झालेली आहे. त्यावर सोन्यासारखा अवधानाचा वापसा साधल्यामुळे श्री निवृत्तीनाथांना ते ज्ञानरूप बीज पेरण्याची उत्कंठा उत्पन्न झाली. बोला बोली. ज्ञानदेव म्हणे मी चाडे. हा बरोबर कळतं. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते बीज पेरण्याकरता सद्गुरूंनी मोठ्या कौतुकाने मला चाडे केले व माझ्या मस्तकावर हात जो ठेवला तो हात ठेवला असे नव्हे तर खरोखर चाड्यात उघड उघड ब्रह्म बीजच घातले. ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केले कोडे माथा आत ठेविला ते पुढे बीजची वाई. म्हणजे आता जमीन सुपीक झालेली आहे. म्हणजे आता अर्जुनाची कोणाची जमीन सुपीक झाली? अर्जुनाची जमीन आता सुपीक झालेली आहे. म्हणजे आता काय या अर्जुनाला द्यायला काय अवघड नाहीये. पण ही ओवी जी टाकलेली कोणी? ज्ञानेश्वर महाराजांनी टाकली, माऊलीने टाकलेली. काय म्हणतात ते बघा. ते बीज पेरण्याकरता सद्गुरूंनी मोठ्या कौतुकाने मला चाडे केले. म्हणजे हे स्वतःच सांगतात, माऊली स्वतःच सांगतात की ते बीज पेरण्याकरता सद्गुरूंनी मोठ्या कौतुकाने मला चाडे केले. आता चाडे केले म्हणजे काय केलं? तुमच्या वरच्या भागामध्ये आहे ना ते बीज नांगरणी करताना ते मुठीत घेतात आणि ते नळकंडे म्हणून टाकतात ना. 2 नळकंडे असतात, 4 नळकंडे असतात. हा आमच्याकडे नाही आहे तसं, पण मी ऐकले 4 असतात. आणि मग ते मुठीमध्ये घ्यायचं असं आणि इथं पिशवी बांधायची ना अशी गळ्यामध्ये. बरोबर, गळ्यामध्ये पिशवी बांधायची आणि त्याच्यातून एक एक मूठ काढे म्हणजे कोणाला दिसू नये. कारण ते बीज आहे ना, बरोबर का? ते बीज आहे त्यामुळे याच्यातून मुठीतून काढायचं आणि आता असं वर दिसून मुठीत घेऊन त्या नळकातून टाकायचं. बरोबर, नळकाने टाकलं की परत खालून परत उपरीत चाललेलं आहे जमीन. बरोबर, ती उपरीत चालला आणि त्याच्या पाठीमागून एकदम काय करतो, आता जे बीज पडलेलं असतं खाली तो पाठीमागून काय करतो, पाठ देतो. म्हणजे काय म्हणतात त्याला, फळी देतो नाही का? हा, ते फळी देत असतो. म्हणजे तेव्हा सुद्धा दिसू नये. बघा किती काळजी घेतलेली बीज पेरताना. मग आता हे बीज पेरताना काळजी घेतात का सांगा बरं मला? हा, आपल्यामध्ये ज्यावेळेला बीज पेरतात सद्गुरू त्यावेळेला मला काळजी नको घ्यायला? हे बीज पेरताना काळजी घेतात का दिसू नये बाहेर म्हणून? आणि हे बीज कसं काय उघडं असेल? हा, उघडा मंत्र जाणाऱ्या रामकृष्ण असं म्हणा. ही काय सांगते ओवी? त्याचा विचार नको करायला. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते बीज पेरण्याकरता सद्गुरूंनी मोठ्या कौतुकाने मला चाडे केले. म्हणजे तसं ते हे करण्याकरता चाडे केलं व माझ्या मस्तकावर हात जो ठेवला तो हात ठेवला असे नव्हे. बघा ज्या टायमाला आपल्याला अनुग्रह दिला जातो किंवा बाबांच्या ज्या आपण पाया पडायला जातो त्या टायमाला ते असे हात ठेवतात. म्हणजे काय होतं त्याच्यातून ते काय होतं, बीजारोपण होतं आपल्या डोक्यामध्ये. तर खरोखर चाड्यात उघड उघड ब्रह्म बीजच घातले. उघड उघड काय घेतलं आपल्यामध्ये, त्याचं चाडं करून आपल्याला बीज घातलं. म्हणून या माझ्या मुखातून जे जे काही निघेल ते संतांच्या मनाला खरेच पटेल. हे असो, आता श्रीरंग जे काही बोलले ते मी पुढे सांगतो, परंतु ते बोल मनाच्या कानाने ऐका. आता मी जे सांगणार आहे ते मनाच्या कानाने ऐका. म्हणजे मनाला काय करायचंय, कान करायचंय. बुद्धीच्या डोळ्याने बघा, बुद्धीला डोळे करायचे. आता कसे करायचे तर आपण ठरवायचं कसे करायचे. मनाच्या कानाने ऐका म्हणजे आता तिथं मन स्थिर झालं, याचा अर्थ मन स्थिर केलं पाहिजे. म्हणजे मनाच्या कानाने ऐकलं पाहिजे. मनाला काय करायचं, आपल्याला कान बनवायचंय. कारण हे ऐकत कोण असतं सांगताना? देह ऐकतो का मन ऐकतं? मन ऐकत असतं. म्हणून मनाच्या कानाने ऐकायचं आणि बुद्धीच्या डोळ्याने बघा. म्हणजे जे बघायला लावते ते कोण लावते? बुद्धी बघायला लावते. म्हणून बुद्धीच्या डोळ्याने बघा व चित्त देऊन त्याच्या मोबदल्या दाखल ते बोल घ्या. मग चित्त देऊन जे मी बोलणार आहे ते बोल तुम्ही घ्या. म्हणजे जसं की आपण एखादं तारण ठेवतो, तारण हे तुम्हाला तारण ठेवलं आणि तुम्ही आम्हाला आता काय करा, तुम्ही पैसे द्या. बरोबर ना? तसं माऊली काय म्हणतात की तुम्ही हे मला द्या
मी तुम्हाला काय करेन बोलते. ते शब्द लक्षपूर्वक श्रवणाच्या हाताने हृदयात साठवा, म्हणजे ते सज्जनांच्या बुद्धीला समाधान देतील. हे बोल नित्य आत्म प्रतिरूप हित करून शांती देतील. ते बोल काय करणार आहे? तुम्हाला शांती देणार आहे. संसार संकटातून मुक्त करतील व जीवाला पूर्ण सुखाची लाखोली वाहवतील, पूर्ण सुखरूप करतील. जीवाला कसं? पूर्ण सुख, अपूर्ण नाही, पूर्ण सुखरूप करतील. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. आता श्री भगवान अर्जुनाला सहज लिहिलेले जे काही सर्वोत्कृष्ट ज्ञान सांगतील ते मी ओवी छंदाने तुम्हाला सांगेन. ते आपण उद्या पाहू. म्हणजे 6वा अध्याय इथं आता आपला संपलेला आहे. उद्या 7व्या अध्यायाला प्रारंभ होईल. कुंडलिक वरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय जाणे. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. बुधा परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर राहो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछित तो ते लाहो. प्राणी जात वर्षते सकल मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटत होता तला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलदेवी अर्णव पिशांचे. चंद्रमेचे आरांचन मार्कंडे कापईन, हे सर्व सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे ती लोकी. भजी ज्वारी पुरुषे अखंडित आणि ग्रंथोपजी विशेष लोकी. पृष्ठानुसर्गे व्हावे येत म्हणे श्री श्वेश्वराहो. हा होईल रान पसाहो, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला. विसरू नको साधका माझ्या रामदास बाबाला. विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला. विसरू नको साधका माझ्या रामदास बाबाला. माझ्या श्रीपाद बाबाला, 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 माझ्या रामदास बाबाला. विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला. विसरू नको साधका माझ्या रामदास बाबाला. विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला. विसरू नको साधका माझ्या रामदास बाबाला. माझ्या श्रीपाद बाबाला, 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 माझ्या रामदास बाबाला. विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला. विसरू नको साधका माझ्या रामदास बाबाला. विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला. विसरू नको साधका माझ्या रामदास बाबाला. विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला. विसरू नको साधका
माझा रामदास बाबाला विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला विसरू नको साधका माझ्या रामदास बाबाला पंढरीकडवरचा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय.